तर व्यसन करणाऱ्या वडिलांचा मुलगा, कर्तबगार मुलगा म्हणून तुमची ओळख आहे. काय कदाचित माझे वडील जर व्यसनी नसते तर मी आज या ठिकाणी नसतो. म्हणजे आपण कष्ट केल्याच्या नंतर देव उभा राहतो. म्हणजे मला वाटलं त्यांच्या रूपाने देव तिथं आला होता काय. कर्माला मानता की नशिबाला मानता? नशिबाचे अक्षर बनवायची ताकद आहे ना आपल्या कष्टात. बाबा वायाला गेलेल्या बापाचं वायाला गेलेलं पूर्वे हे पहिल्यापासून सवय. खिशात नसला लहान तरी बाजीराव म्हणा. त्यांच्या पुढे मला मोठेपणा नकोय, पण मी एवढं करतो तो दाखवलोय की त्यांच्या उपयोगी पडू शकतो. त्याचा मला खरंच समाधान आहे. असं कोणती गोष्ट तुमच्या आयुष्यात घडली की जिथून तुम्ही टर्निंग पॉईंट घेतला? जेव्हा माणसाने ज्या व्यवसायात कामगार म्हणून काम केलंय ना त्याच्यासाठी मालक होणं अवघड नसतं. ते अपयश आल्याच्या नंतर लगेच नशिबाला दोष देणं, मीच खराब आहे, माझं नशीब असं हे असलं ना, आपण पुन्हा बरोबर स्पर्धा करत असेल कशासाठी करा. पडाना पाया गिरायकाच्या पाया पडा म्हणजे जरा दुकाना काय हरकत आहे. येणारा काळ आहे ना मराठी माणसाला हमाली करायला गेला मार्केटमध्ये. पैसा कमवणं सोपं की विश्वास कमवणं सोपं? सर पैसा कमावणं लय सोपं आहे. फुग्यासारखं माणूस वर जाईल सर, पण एकदा जर टाचणी बसली ना तर ते पुढेच दिसणार नाही. आज जर तुम्हाला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागली तर तुम्ही कराल का? अरे इधर पुष्प तुम्हाला साथ खडा आहे नाही ते मेरे साथ पुष्प खडा होता तुम्ही क्या क्या करत. ह्यांचं असं राहतं की माकडं तोपर्यंतच हसत राहतात जोपर्यंत सिंह पिंजऱ्यात आहे. तुम्ही फाटके राहा पण जर टणटणीत दिसली पाहिजे तो स्वाभिमान माणसात पाहिजे. आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल? सर मोठी स्वप्न निवडा, संघर्षाचा आनंद घ्या, कारण आराम आहे ना आराम हा मर्दानाला शोभा देत नाही. नमस्कार मित्र, नेम टू फेम या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मी डॉक्टर रमण दळवी नेहमी तुमच्यासाठी एक वेगळा विषय घेऊन येतो. एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्या पॉडकास्टमध्ये असतं. आजचं हे व्यक्तिमत्व देखील फार वेगळं आहे. तरुणाईला नेहमी प्रेरणास्थान असलेलं असं युवा उद्योजक अर्थातच विशाल ज्ञानदेव पवार सर यांचं ब्रँडेड कलेक्शन फॅमिली शॉप या नावानं जे पुण्यामध्ये खूप ठिकाणी फेमस आहे. लोकांना आर्थिक कमी दरामध्ये जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचे कपडे उपलब्ध करून देण्यामध्ये यांचा मोलाचा वाटा आहे आणि भरपूर पुणेकरांनी ह्या गोष्टीचा लाभ घेतलेला आहे. आज ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. थँक्यू सर. सर, माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत: अन्न, वस्त्र, निवारा. त्यापैकी तुम्ही वस्त्र ही गरज का निवडली? त्याचं असं आहे सर की सर्वसामान्यांच्या आयुष्यात दैनंदिन गरजा आहेत अन्न, वस्त्र, निवारा. आणि वस्त्राचा व्यवसाय करणं म्हणजे एक प्रकारे आपण देशसेवा करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची गरज भागवतोय, जी महत्वाची गरज ती गरज भागवतोय. आणि ती गरज भागवत असताना पुण्याचं काम करतोय. किफायतशीर रेटमध्ये आपण त्या गोष्टी देतोय की गरिबाला परवडणार आणि श्रीमंताला आवडणार अशा गोष्टीचा व्यवसाय करतोय आपण. आणि सर्वांना हवा हवसा आहे, त्यातून पैसा भेटतोय, प्रसिद्धी भेटते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुण्य भेटते. म्हणजे आपण ईश्वर सेवा केल्या गतरच. त्यामुळं आपण वस्त्राचा धंदा निवडला. आणि नक्कीच ही गोष्ट चांगली आहे, कारण भारताच्या सर्वेनुसार एक 17 ते 17 पॉईंट कितीतरी टक्के लोकांना वस्त्र मिळत नाही अजूनही. त्यांना एक छोट्याशा वस्त्रावरतीच त्यांना राहावं लागतं. आणि नक्कीच खूप जणांची इच्छा असते की ब्रँडेड कपडे घालायचे, परंतु पैशाअभावी ते घालू शकत नाही. म्हणून कदाचित तुम्ही हा पण एक निवडलाय की लोकांना. आणि त्यासाठी सर जे आपण अशी पण एक संकल्पना केलेली आहे की सर्वसामान्यांना परवडण्यासाठी आपण स्वतः बनवतो 350 रुपयाला एकदम मापर दरात. म्हणजे अंडरवेअर घ्यायला गेलं तर आता 500च्या पुढे अंडरवेअर आहे. 350ला A1 क्वालिटीची आपण पॅन्ट देतोय आणि 333 रुपयाला शर्ट. म्हणजे 700-800 रुपयात ड्रेस बसला पाहिजे. बाहेरून बघितले कस्टमरला असं वाटतं ग्राहकाला की शोरूम भयंकर महागडा असेल, एवढं आखीव बनवलेलं आहे, मॉलचा फील आहे सगळ्या शोरूमला. पण आत आल्याच्या नंतर एकदम खुश होऊन जाणार. म्हणजे आपण ती सेवा चालू केली की कुणीही कपडे विणार नाही राहिला पाहिजे, त्यासाठी आपण ती केलेली आहे. नाही, नक्कीच. विशाल सर, मला सांगा, ह्या व्यवसायाची सुरुवात तुम्हाला का करावीशी वाटली? ह्या व्यवसायाची सुरुवात आमचे बंधू आहेत मोठे, त्यांनी केली होती एक 12 वर्षापूर्वी. आणि त्याचीच सगळं आमचं एक सांगायचं म्हणलं तर ब्रँडेड उद्योग समूह आहे. आणि त्याबद्दल बोलायचं झालं तर असं आहे की प्रत्येकाला प्रत्येक जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, प्रत्येक ठिकाणच्या दिलेल्या आहेत. आपण फ्रँचायसीमध्ये काम करत नाही, जे काय आहे ते ओन. आत्ता आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालेली आहे आपली, सांगायला आनंद होतो. आणि एकदम मोठ्या प्रमाणात काम चालतं. आणि ते पण एकदम म्हणजे
ह्या पद्धतीने आपण व्यवसायामध्ये आलो होतो, म्हणजे एक अपघाताने व्यवसायात आलेलो त्या टाईप. त्याचं बरं. कारण असं होतं की आमचे जे बंधू आहेत मोठे, त्यांचं शिक्षण कमी झालं होतं. आपलं हडपसरला गाडी तळावर रसवंती होतं पहिलं, तर रसवंती होतं बंधूंचं, तर असं झालं अतिक्रमण आलं, सगळं उचललं. म्हणजे जे होतं म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. ते उचललं सगळं, ते गायब झालं. ते घेऊन गेल्याच्या नंतर बाबा काय करायचं, तर त्यानंतर ते ह्या सगळ्या व्यवसायात आले. आणि ते आल्याच्या नंतर मी कॉलेज शिकत होतो, सगळ्या गोष्टी शिकत होतो. मग मी ह्याच्यात आलो, मग त्याच्या पुढे आमची गोडदौड चालू झाली, ती थांबलीच नाही थांबली. नक्कीच. तुमची परिस्थिती हालाकीची होती. वडील व्यसन करायचे. तर आज असं म्हटलं जाते की का व्यसन करणाऱ्या वडिलांचा मुलगा कर्तबगार मुलगा म्हणून तुमची ओळख आहे. यावरती तुम्हाला काय म्हणायचंय? आता सर याच्यावर बघायला गेलं तर एक विषय असा आहे की माझे वडील व्यसनी होते, तर त्या वडिलांना मी हे दाखवू शकतो की कर्तृत्ववान मुलाचा बाप काय असतो. लोक म्हणतात की तुझे वडील व्यसनी, हे ते सगळ्या गोष्टी नाही का, त्याच्या मागचा हा विषय आहे की माझे वडील व्यसनी होते, पण मी त्याच वडिलांचा कर्तृत्ववान मुलगा बनलेलो आहे. आज तेच वडील माझ्याकडे बघताना 2 मिनिटं पापणी न लावता बघतात की बाबा तू एवढ्या उंचीवर पोचला कस काय. कदाचित माझे वडील जर व्यसनी नसते तर मी आज या ठिकाणी नसतो, असं मला वाटतं. हे व्यवसाय करताना कोणाकोणाचा सपोर्ट मिळाला तुम्हाला? कसं आहे सर, जे माहिती आहे का, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे ना श्रीकृष्ण असतात आणि प्रत्येकाच्या आयुष्यात दानवीर कर्ण असतो. तो फक्त ओळखता आला पाहिजे. बरोबर. हा प्रत्येकाच्या आयुष्यातला पार्ट आहे. मी आज जे काय आहे ते उद्योग समूहामुळं आणि आमच्या मोठ्या बंधूंमुळे. त्याच्या मागचं किशोर शेठ नाव आहे, त्यांचं निलेश शेठ नाव आहे. त्याचा मागचा पार्श्वभूमी अशी हे आहे. उद्योग समूह म्हणजे काही कळायला नाही मला. उद्योग समूह म्हणजे आमचं असं आहे सर, जे काही व्यवसाय आहेत ते सगळे म्हणजे माझे मावस भाव आहेत, म्हणजे सख्यच असल्यासारखं. मी त्यांच्याकडेच सगळ्या गोष्टी झाल्या. असं झालं की कॉलेजचा काळ असा होता की एक नवीन रक्त असतं, तरुण असतो, हमबी कोचेन मी म्हणजे काय. आणि योगायोगाने मी अशा ठिकाणी जन्मलो की पुरंदरची पावनभूमी म्हणजे आमच्या आहे ना पाण्यातच ताकद आहे. तर माझं सुरुवातीचं असं होतं की वडिलांचं सांगितल्याप्रमाणे हालाकीची एवढी परिस्थिती की त्याच्याबद्दल न बोलले, आपल्याला त्याचं भांडवल करायचं नाही म्हणून त्याबद्दल न बोललेलं बरं. आई काय करायची तुमची? आई भाजी विकायची. इथं गोकुळनगरला कात्रजला आहे ना, इथेच भाजी विकायची. सासवडवरून पाटे बाजार असतो, 3 वाजता तिथून भाजी भरायची. कात्रजला गोकुळनगरला येऊन ते पण गल्लोगल्लीत ते हारा घेऊन आपलं भाजी वगैरे विकायचं आणि त्याच्यावर उदरनिर्वाह चालायचा. पण असं सगळं होतं की आमच्या पाहुणे मंडळी भरपूर म्हणजे साथ दिली. म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मी 2 वर्षाच्या आसपास म्हणजे नवजात 2 वर्षात 24 महिन्याचा होतो तेव्हापासून मी आईकडे नाहीये. 24 महिन्याचा होतो. त्याच्यानंतर मला 3री-4थी पर्यंत आमच्या मावशीने सांभाळलं. बिवडीमध्ये पुरंदरच्या कुशीत गावी बिवडी म्हणून, म्हणजे क्रांतिकारी होतात उमाजी नायकांचं गाव आहे, तिथं सांभाळलो. आणि आमच्या इथं पंडाची बिवडी म्हणतात. म्हणजे त्या पाण्याचीच ताकद अशी आहे की कुठं काय अन्याय झाला तर माणूस थांबत नाही. अशा ठिकाणी वाढलो 3री-4थी पर्यंत मी. आणि त्याच्यानंतर काय आलं, मावशीची मुलं मोठी झालेली, मी मोठा आलेलो. तिची पण एवढी जेमतेमच परिस्थिती, ते पण कष्ट करून चालवणारी सगळी मंडळी घर. त्याच्यानंतर काय आलं की मी त्या पाण्यात राहिल्यामुळं माझं पण नाही का भावांबरोबर, मोठ्या भावाबरोबर भांडणं, बहिणींबरोबर रोज कुणाला काय म्हण. त्याच्यामुळं मावशी म्हणली की आता मी बाबा 2 वर्षाचा होता तेव्हापासून आतापर्यंत वाढवला, आता मामाला म्हणली तू वाढव. मग मी त्यानंतर सोमुर्डीला मामाचं गाव आहे, तिथं एक 4थी-5वी 2 वर्ष राहिलो. आणि त्याच्यानंतर प्रकार असा झाला की मला मन लागाना कुठं की बाबा आपल्या गावात गेलं पाहिजे. आपल्या गावात किती राहिलं, पाहुण्याच्या गावात तरी माणूस हे नव्हतं फिलिंग. आणि मग आपल्याला कळायला लागल्याच्या नंतरचा सर काळ असा असतो की आपण स्वाभिमान जागृत होतो नाही का. मग म्हणलं नाही, काय असेल ते असेल, आपल्या गावात जायचं. आणि आपल्या गावात गेल्याच्या नंतर सर एवढी भयानक परिस्थिती होती की म्हणजे भांडवल नाही करत या गोष्टीचं. पण मला आठवत नाही मी 10वी पर्यंत कधी आहे ना घरच्या डब्याचं दुपारचं जेवण जेवलोय किंवा सकाळी नाश्ता केलाय. म्हणजे मी घरून निघाल्याच्या नंतर आहे ना आपलं भांड्याची डिश असते बघा, गावाला डिश म्हणतात बारकी, ती डिश आहे ना आपली दप्तरात टाकायची. फाटकं दप्तर ते आपलं स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्याच ते काय प्रतिष्ठान होतं जालिंदर कामटेचं, त्यांनीच 2-3 वर्ष मला दप्तर दिलेलं. एवढी भयानक परिस्थिती. मग ती डिश टाकायची, शाळेत भात भेटायचा, म्हणजे सरकारचं पण अभिनंदन, तेव्हा भात भेटायचा. त्याच्यावर दिवस माझे सगळे गेले. 10वी पर्यंत काहीतरी ठराविक इयत्तापर्यंतच भात होता, पण तो भात खाऊन मी दिवस काढले. आणि एवढी लाजिरवाणी गोष्ट सर तुम्हाला सांगतो की 10वी पर्यंत, खोटं वाटेल कुणाला, 10वी पर्यंत मी पोरांच्यात कधी जेवाय बसलो नाही.
बसणार कसं, सगळे डबे घेऊन येणार. मी आपलं डिशमध्ये भात घ्यायचं शाळेतला आणि कडल तरी कुठंतरी कोपऱ्यात, आमचं ग्राउंड मोठं होतं श्री कातोबा हायस्कूल देवीचं, कुठंतरी जाऊन कोपऱ्याला जेवायचं. त्याच्या मागचं कारण असं होतं की सर आत्ता ते माझे मित्र बघत असतील तर त्यांना पण म्हणत असतील हे 100% खरं आहे. कारण काय राहतं, ठराविक वयात कुणाच्या भावना दुखावतील ह्या समज प्रत्येकात नसतीच म्हणजे नाही का, अल्लड असतात पोरं. पण काही वेळेस सुरुवातीला बोलल्याच्या नंतर त्या ज्या गोष्टी माझ्या मनाला लागलेल्या नाही का, त्याच्यानंतर मी कधीच नव्हतो जेवायला बसलो. मी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 5 वर्ष सर डायरेक्ट आपला डिश बॅगेत गेल्याच्या नंतर भात, नसेल तर घरी आल्यावर आपली संध्याकाळची फक्त भाकर भेटायची, असा सगळा विषय होता. आणि मग ते दिवस काढल्याच्या नंतर पहिल्यापासून या असं शरीरयष्टी राहिली. आत्ता पण मला ती जी सवय लागली ना, त्याच्यामुळं आत्ता पण मी म्हणजे काय तुम्ही म्हणताल सोने उघडून बी पिऊ शकतो नाही का. पण आत्ता पण मी सकाळचा नाश्ता कधी मला जातच नाही, काही असू द्या जातच सवय नाही लागली नाश्ता. ती शरीराला. हा, कारण शरीराला सवय लागली, त्याच्यामुळं त्या गोष्टी त्या झाल्या. गोष्टी आठवल्यावर दुःख होतं का, काय संघर्षाची काय? नाही सर, मला आता दुःख नाही होत, मला ताकद येते. उलट मला ताकद ह्याच्यासाठी येते की बाबा हे जर दिवस नसताना काढलं तर आत्ता मी घडलो नसतो. कारण मला आत्ता मी देवाचं खरंच आभार मानतो की मला हे दिवस बघायला भेटलं. का बघायला भेटलं, माझ्या आयुष्यातला अजून एक टर्निंग पॉईंट आहे मृत्युंजय शिवाजी सावंतांची कादंबरी. म्हणजे खरंच तरुणांनी आहे ना ज्याचं फारच बरं काढले त्यांनी ती वाचावं. म्हणजे मी तुम्हाला खोटं नाही सांगत, माझ्या आयुष्यात एवढे चढ उतार आले, भरपूर साऱ्या गोष्टी आल्या. मी आज आपण माझ्यावर 2-3 पोरं पण होते म्हणजे असतात कंटिन्यू, त्यांना मी नेलेलं वरती फिरायला दाखवलं. मी 2-3 वेळा म्हणजे जीव द्यायच्या हेतूने त्या विहिरीच्या काठावर पण पार बसून आलेलो आहे. पण नंतर हा विचार केला की आपण ठराविक गोष्टींसाठी देतोय जीव, पण ते दिल्याच्या नंतर पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही ना होणार आहे का. आणि मग त्या प्रसंगात मला एक गोष्ट भेटली, म्हणजे देवाच्या कृपेने आज माझ्याकडे सांगतो की एक गोष्ट सगळ्यात मोठी ते म्हणजे उसना अवसान. माझ्याकडे उसना अवसान एवढं आहे की तुम्ही काय बी सांगा हा करू, नाही हा शब्द आपल्याकडं काय बी सांगा. म्हणजे तुम्हाला सांगतो, व्यवसाय सांगा, राजकारण सांगा, म्हणजे कुठलीही गोष्ट सांगा, करण्याची उमेद आहे, मी करू शकतो, काही बी करू आपण, हटायचं नाही. कारण आपले पाणी असं आहे, आपण काही नसताना स्वराज्य घडवलं आहे महाराजांच्या पावनभूमीत, आपण जन्मलेलो लेकर आहेत, आपली काय बी लात मारल तिथं पाणी काढायची ताकद आहे, काय बी सांगा तुम्ही. त्याच्यामुळं खरंच आनंद होतो हे दिवस काढल्यामुळं. मला आत्ता म्हणजे टाकेचे गाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही ना, ते टाकेचे गाव सोसल्यामुळे आता समाजात महाराष्ट्रात ओळख आहे. नाही, नक्कीच. तो 0 पासून सुरू झालेला तुमचा प्रवास होता, 0 रुपयापासून आज तो करोडच्या उलाढालीपर्यंत आहे. ह्या प्रवासाबद्दल काय सांगाल? सर ह्याचा विषय असा होता की सांगायला आनंद होईल, आमच्या मावस बंधूंनी या व्यवसायाची स्थापना केली ना 12 वर्षापूर्वी, आता 13वं वर्ष चालू आहे. तर अक्षरशः घरच्यांचे दागिने गहाण ठेवून, पै पाहुण्यांकडून व्याजाने पैसे घेऊन व्यवहार करून अशा सगळ्या गोष्टी केल्या. एवढं खडतर दिवस काढल्याच्या नंतर म्हणजे मला घडवलं. आता ते तर मी तुम्हाला पुढं सांगतो. माझी तर एवढी हार्ड स्टोरी आहे की बाबा हंबीकुजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, मी कॉलेजला 10वी झाल्याच्या नंतर एवढे दिवस गहाण काढल्याच्या नंतर पण माणसाला बुद्धी येत नाही. त्याच्यानंतर मला काय आलं, मावशींनी मी ज्या म्हणलं मला सांभाळलं होतं, 24 महिन्याचा होतो त्याच्यानंतर, तर मला त्यांनी तर डांगे चौकात आपलं सर्जा लॉज आहे त्याच्या खाली त्यांची रसवंती होती, काळूशेठ चिंचवडीच्या जागेत ती. तर ती रसवंतीवर मला म्हणली मावशी यायला लागला, आणि मावशीच्या शब्दा खातीर मी रसवंतीवर गेलो. सर रसवंतीवर गेल्याच्या नंतर तेव्हा आम्ही 10,000 काउंटर घ्यायचो. तेव्हा रविवारचा काउंटर आमचा 10 रुपयाला रस होता आणि बिगर बरोबर 15 रुपयाला होता. सॉरी. तर एक मामा ऊस लावायला, मी रस काढायला, रस द्यायला, तर 10 ते 1000 काउंटर घ्यायचो. एवढं कष्ट केलं आणि ते सगळं केल्याच्या नंतर मला कळलं की बाबा खरी परिस्थिती काय. अक्षरशः तुम्हाला सांगतो, एक दिवस आमचे मावस बंधू इकडं आंबेगाव दनकवडीला राहतात पठाराव, तर तिथं ते रोज अपडाऊन करायचे, यायचे कॅश कुठं. मी आहे ना सर, आपलं वरच्या मजल्यावर शोरूम असतं बघा, अशी गॅलरी असते बारीक, एक 4-5 फुटाचाच पॅसेज असतो. त्या पॅसेजमध्ये हायवेला झोपायचो. आणि एक दिवशी प्रसंग असा आला की तो ऊस लावणारा माणूस होता, त्याने टाकली, तो पेला पोट भरून. पेल्याच्या नंतर ऊसाची गाडी यायची, ऊसाचं कमतरता होती तेव्हा. गाडी आल्याच्या नंतर सर काहीतरी 1.5-2 टन आहे ना, माझं तर आत्ताच्या पेक्षा शरीर लय नाजूक होतं, 1.5-2 टन ऊस खाली केला. ऊस खाली केल्याच्या नंतर प्रकार हा झाला की गाडी बिडी खाली केली मी नाही का. सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर माझ्या एवढ्या तीव्र चमका निघायला लागल्या, नळबिळ फुगले असतील. आपल्याला काही एवढी हार्ड काष्टाची ही नव्हती सवय, तर नळबिळ फुगायला लागले. रात्रीचे
तृतीयपंथी असतात, ते रोडला थांबलेले असतात, डांगे चौकात वगैरे थांबलेले असतात. अक्षरशः मी गडबड लोळायला लागल्यावर रडायला लागल्याच्या नंतर ते आले, त्यांनी मला दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्याच्या नंतर म्हणले मोबाईल आहे का तुझ्याकडं? मी काय ते रोडला बाहेर तिथं झोपायचो म्हणून मी काय पैसे ठेवत नव्हतो. मग भाऊनी म्हणलं असतं तर पैसे ठेवले असते, भाऊनी पण काय ठेवत नव्हतो. त्यांना म्हणलं माझ्याकडं असं काय नाही बाबा, फोन बी नाही, नंबर आहे, पण म्हणले आता एवढ्या रातचं नका करू फोन. त्यांनी मला पाटकुळी टाकून दवाखान्यात नेलं, डांगे चौकात. तिथं डांगे चौकात नेलं, सगळं त्यांनी औषधं दिली. ती म्हणली सलाईन, म्हणलं सुई बीच आपलं गणित नाही बसत, मला सोडा नाही का. त्यांनी बिचाऱ्यांनी परत आणून सोडलं, तिथून कुठून काय खायला आणून दिलं मला, दाबेली बिबेली नाही का रातची, आणि पाणी वगैरे दिलं. म्हणले तुम्ही खा, आराम कर म्हणले, तू काय वाटलं तर इथं चौकात मी नसेल तरी माझं नाव सांग, कोण ना कोण आमचं तृतीयपंथी माणूस असतं त्याला सांग. त्यांनी सगळं म्हणजे एवढ्या साऱ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत असं आहे. मग ते सगळं केल्याच्या नंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी मला येऊन भेटले. म्हणजे आपण कष्ट केल्याच्या नंतर देव उभा राहतो, म्हणजे मला वाटलं त्यांच्या रूपाने देवच तिथं आला होता काय. खरं आहे. कुठे कसं आहे, सत्कर्म करणाऱ्या माणसाला किंवा ज्याचे कर्म चांगले असतात त्याला कोण ना कोणतरी भेटतो. 100%. माझ्या आयुष्यात असे भरपूर किस्से आहेत की म्हणजे ज्यावेळेस मला वाटतं गरज आहे कुणाची, तेव्हा माणसं उभी राहतात. कारण ते पेरतोय मी म्हणूनच उगवतोय काय, असं वाटतं मला. कर्माला मानता की नशिबाला मानता? सर मी कर्माला मानतो, नशिबाला नाही मानत. कर्माला आणि कष्टाला मानतो. कारण नशिबाची अक्षर बदलायची ताकद आहे ना आपल्या कष्टात आहे, आणि कष्ट प्रामाणिक असेल तर देव पण उभा राहतो आपल्यासाठी. अगदी बरोबर. त्याच्यामुळं मी कष्टाला मानतो आणि कर्माला. ज्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय केला, घरच्याचे दागिने गहाण ठेवले, लोक म्हणायचे की याचं काय, हा काहीतरी करेल, कदाचित सक्सेस नाही होणार आहे, म्हणजे एक वेडं गणल्यागत तुम्हाला जात होतं. बट आज ते लोक तुमचं कौतुक करतायत, याबद्दल काय सांगा? त्या लोकांचं सांगायचं झालं तर सर प्रकार आहे की माझे पाहुणे आहेत ना, स्वतःचे पाहुणे त्यांच्या मुलांना किंवा त्यांच्या आजूबाजूच्यांना म्हणायचे की ह्याच्याबरोबर राहू नका, ह्याच्याबरोबर दिसू पण नका. कारण काळ पण तसा होता. मी 11वीला गेल्याच्या नंतर सर परिस्थिती अशी झाली की माझ्या बरोबर जे सगळा मित्रपरिवार होता का, म्हणजे असा एक दिवस नाही की काय त्या दिवशी लपडं नाही, भांडणं नाही, मॅटर नाही, कंटिन्यू आम्ही कॉलेजला गेलो की पोरं आमच्या मागे फिराय. आता तर मी सांगतो काय, या आत्ताच मागच्या महिन्यात मोक्काची कारवाई झाली, मोठा गुन्हेगार पुरंदर मधला अटक केलाय, ते ना आम्ही बरोबर, म्हणजे एकदम जीवलग दोस्त. म्हणजे तेव्हा होतो, आज पण आहे, मैत्रीच्या जागी राहते म्हणा. तो त्याच्या दृष्टीने पुढे गेला, मी माझ्या व्यवसायात कार्य करत पुढे चाललेलो आहे. पण एवढी गुन्हेगारी, म्हणजे रोज गुन्हेगारी नाही म्हणता येणार, ते अल्पवयी राहतं की भांडणं तणणं, कुणाची लपडी आली, भाऊ भाई, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे लोकांची एक बघण्याचा दृष्टिकोन झाला माझ्याकडे. हे काय बाबा, वयाला गेलेल्या बापाचं वयाला गेलेलं पोरग आहे, म्हणजे हा त्यांचा बघायचा दृष्टिकोन झाला. आणि मी पण त्याला साजेसच वागत होतो की रोज भांडणं कर, कुठं काय कर, कुणाचं काय झालं की लगेच आलो. आपल्या मोबाईल मध्ये 10 रुपयाची बॅलन्स नाही तेव्हा स्क्रॅचचं कार्ड यायचं नाही का, ती बी मला पोरं आणून द्यायची, भाऊ ही टाक नाही का. एवढी बेकार परिस्थिती, आपल्याला गाडीला हात करून जायला लागायचं कॉलेजला. पण बाई आपण कोणी नाही का, म्हणजे हे पहिल्यापासून सवय, खिशात नसला तर आणा तरी बाजीराव म्हणा, हटायचं नाही. म्हणजे ही सगळ्या गोष्टी होत्या ना, मग त्यातनी मला शिकायला भेटलं. 1-2 प्रसंग असे झाले की अक्षरशः माझ्या ते मोठ्या बंधूंबद्दल सांगितलं, त्यांनी मला 2-3 केसमधनी बाहेर काढलं सगळ्या गोष्टी, आणि शेवटचं सांगितलं की ही शेवटची संधी आहे, तुला आत्ता बाहेर काढलाय. आजपर्यंत मी कुणासाठी चौकीची पायरी नाही सोडलो, तुझ्यासाठी 3 वेळा आलोय. बोलले सर त्या दिवशी नाही का, दुसऱ्या दिवशी म्हणले 6 वाजता यायचं, मला फोन करायचं, टाकी फुल केली, कोरेगाव भीमाच्या शोरूम झालेला आपलं, तिकडं गेलो. तिकडं गेल्याच्या नंतर सर मागं बघितलं नाही, सिम कार्ड सगळं तिथंच मोडून टाकलं. कारण किती आपण पुढं गेल्याच्या नंतर ह्या गोष्टी अशा असतात की त्या पाठ सोडत नाहीत नाही का. म्हणजे सांगायचा विषय म्हणला तर माझी भर सुपारी पण दिली होती. म्हणजे इथपर्यंत सगळं गुन्हेगारी त्या पार्श्वभूमीत राहून भांडणं त्यांना. मग त्याच्यानंतर ती जी काट टाकली ती मागं पहिलं नाही. म्हणजे आता जरी म्हणजे हे सगळं सांगतोय ना मी, तरी महाराष्ट्रातल्या कितीतरी मला जी लोक ओळखतात ना, त्यांचा विश्वास बसणार नाही. आता ही ठराविक जी माझ्या भोवताली 5, 50, 60, 70 लोक 12 तास 24 तास असतात ना, त्याच्यातल्या पण 10-15 लोकांना या गोष्टी माहिती आहेत फक्त. नाही तर माझी खरी कहाणी कुणाला माहिती नाही. फक्त हा जे जवळचे माहिती आहेत ना, ते म्हणतात राहू दे त्याला, म्हणजे त्या लेवलपर्यंत नका नेऊ, असं व्यवस्थित वागा, ते 100% अंगातले कपडे काढून दे, असा सगळा विषय आहे. त्यामुळं सांगायला आनंद होतो की ती जी लोक नावं ठेवत होती ना, ती आज लोक मला भेटायसाठी तर असतात, 4-4 मिस कॉल असतात, त्यांच्या कार्यक्रम असतात, तर ते सांगते तू आलाच पाहिजे, तू ना आला तर कार्यक्रम नाही का.
कधी हे सांग 1-2 दिवस मागं पुढं करू, पण तू त्या कार्यक्रमाला आला पाहिजे, किंवा त्यांच्या मुलाचं शिक्षणाचं काम असेल किंवा कुठल्याही प्रकारची त्यांची गरज असेल, दवाखाना असेल, पार चौकी बसून असेल किंवा कुठली गरज असेल तर ते मला फोन करतात, दादा ते बघ ना तेवढं काम होतंय का. म्हणजे ह्या गोष्टीचा आनंद होतोय की त्यांना दाखवायसाठी नाही, पण मी त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा एवढी तरी मी कर्तृत्व दाखवलेलं आहे. नक्कीच. त्यांच्या पुढे मला मोठेपणा नकोय, पण मी एवढं कर्तृत्व दाखवलोय की त्यांच्या उपयोगी पडू शकतो, त्याचं मला खरंच समाधान आहे आता. अच्छा, त्यांना काही संदेश द्यायचा आहे? त्यांना काय संदेश, त्यांना हाच संदेश द्यायचा आहे की आज आहे ते फक्त तुमच्या ह्या तिरस्कारामुळे आहे, आणि नक्कीच तुमच्यासाठी मी आयुष्यात जेव्हा कधी तुम्हाला माझी मदत लागेल तेव्हा नक्कीच मी तुमच्यासाठी नक्कीच एक बारका भाऊ म्हणून, सहकारी म्हणून नक्कीच उभा असेल आणि नक्कीच राहील. जीवनामध्ये एखादा अपमान होतो, तोच तुमच्या लाईफचा एक टर्निंग पॉईंट असतो. असं कोणती गोष्ट तुमच्या आयुष्यात घडली की जिथून तुम्ही टर्निंग पॉईंट घेतला, की हे सगळं चेंज व्हायला सुरुवात झाली? सर तर सांगायला बघितलं ना, सांगायचं झालं तर माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षणाचा अपमानाचा होता 10वी पर्यंतचा. आणि त्याच्यानंतरची सर परिस्थिती अशी झाली की माझे जे बंधू सांगितले ना, त्यांच्यापेक्षा बारके अतुल शेठ आहेत आमचे, म्हणजे एकदम पुरंदर हवेलीमध्ये फेमस आहेत व्यावसायिक म्हणून एकदम. तर विषय असा आला, ते माणूस आमचा असा आहे की एकदम सरळ मार्गी, मुंगी चालली असेल तरी मुंगीला डिवसणार नाही, एकदम परफेक्ट म्हणणार तू झालं. मी एकदम सरळ मार्गी, एवढं कष्ट केलेला माणूस. आणि मी असा कॉलेज की मला फोन आला, हा कुठं भाऊ स्टँडला बांधणं, आलो थांब, गाडी त्यांचीच, बट्टीचा शर्ट त्यांचा, स्टार्टर मी आणणार, चाललो मी. आणि सांगायला आनंद होतो, ते माझे सख्खे बंधू पण आहेत आणि सख्खे साडू पण आहेत. अच्छा. तर त्यामुळं ते वैतागायचे की आपण बाबा ह्या सेक्टरमध्ये आपण व्यवसाय आहे, आपलं सेवा देण्याचं काम आहे, ह्याचं काही लपडं. बरं माझा एक हा पण सवय होती, स्वभाव होता की मी ज्याला हाणला असेल काल ते उद्या माझ्या दुकानात आलं तर शेट काय घ्यायचे आपल्याला, काय दाखवायचे, म्हणजे ही वृत्ती. पण ती वृत्ती घातक होती, बंधूंनी ओळखलेली नाही का, की बाबा ह्याला माझ्यापाशी नका ठेवू, तुम्ही याला जेजुरीच्या दुकानावर टाका. कारण ही रोज उठून भांडणं करून येते, आलो टॉयलेटला जाऊन म्हणते जाते तिकडे भांडणं करून येते, इथं मिटवायला लागते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर मला कळालं की हा बाबा हे आपलं चुकतंय. पण ते कळालं कधी, वेळ निघून गेल्याच्या नंतर. मग त्यांना म्हणलं मला कामाची गरज नाही, चल मी असलं काम करत नाही का, तर माझ्या मागे 4 पोरं फिरत होती. ते काय नव्हतं, ते मोह माया होती. पण त्याच्यामुळं मग त्याच्यानंतर हा प्रकार झाला. आपल्या चिवेवाडीच्या गावात रॉयल पुरंदर म्हणून साईट चालू आहे, आणि आमच्या गावातलेच एक आमचे चांगले मित्र आहेत, तर त्यांचं CCTVचं आणि तिथं काम घेतलेलं त्यांनी इलेक्ट्रिशियनचं. तर मग 300 रुपये रोज, आणि त्यांच्याबरोबर जायला लागलो, भिंती नाही का, ते ब्रेकरनी फोडायचं काम, वायरी बिरी ओढायचं काम, ते सगळं केलं. त्याच्यानंतर एक दिवस असं झालं की आमच्या दुकानाच्या शेजारीच, ब्रँडेडच्या शेजारी कोलते इलेक्ट्रिकल्स म्हणून आहे आमच्याच बंधूंचं, ते पण मावस बंधूचे. तर एक दिवस त्यांनी मला पाठवलं नारायणपूरवर, निजा मटेरियल घेऊन येऊन, तसलं खाकाना बिकाना भरलेला सगळा अवतार घेऊन मी आलो. आता काम आहे नाही का, आणि ह्यांच्या नाही पाया पडायचं, काय झालं तर झुकायचं नाही का, वाकायचं नाही, ही सवय असलं हुडा हटायचं नाही. गेल्याच्या नंतर त्यांनी मला ते आत्महत्यांचं गिराईक चाललेलं हाऊसफुल, बारीक 84 स्क्वेअर फूट मध्ये आपलं दुकान होतं, पण हाऊसफुल, त्यांच्या पायातच लक्ष्मी, हाऊसफुल असायचं. गेल्याच्या नंतर योगेश कोलतेनी त्यांना फोन केला, हळूच काउंटर खाली बसून, अरे विशाल आलाय, बघ कसलं अवतार घेऊन आलंय नाही का मटेरियल घ्यायला. मग ते बाहेर आले, त्यांनी आल्याच्या नंतर माझ्याकडे असत ती माझ्याकडे येऊन थांबलेत, मला काय माहितीच नाही. बघितलं हे काय म्हणले, बेकार अवतार केलाय, चल आतमध्ये नेल्याच्या नंतर मला जापला, हे काय केलंय म्हणले, उद्यापासून कामावर बिमाव नाही जायचं कुठं बी, तू जेजुरीच्या दुकानावर जा म्हणले, तिथं जरा गरज पण येईल, तिथं तू असल्यावर फरक पडतो जरा. मला फुगावला, पण माझ्या फायद्यासाठी फुगावला, म्हणजे मी नसतो तरी तिथं काही फरक पडला नसता. जेजुरीच्या शाखेवर जेजुरीला पाठवलं, म्हणजे हे काम सुटलं. आणि ह्या काम सुटल्याच्या नंतर ह्या कामात मला काय आलेलं, थोडं पानबिन खायचं व्यसन बी लागलेलं नाही का. मग तिकडे गेल्याच्या नंतर एकदम व्हाईट कॉलरच, सकाळी निघाला कॉलेजवर बाबा, त्यांनी शेड्यूल असं केलेलं की तू 10 वाजेपर्यंत तिथं पोचला पाहिजे जेजुरीत. मग जेजुरीच्या दुकानावर गेल्याच्या नंतर कस्टमर बरोबर बॉन्डिंग बिंडिंग एवढं, आणि मी आपल्या सर्व शाखांना याचं सेल्समन म्हणून काम केले. म्हणून मला आत्ता आपल्या वाघोलीच्या शाखेला असतील 60-70 जण, तरी मी बघताशाने सांगू शकतो या माणूस काय करणार आहे, काय करायचे याला. कारण आपणच सेल्समन म्हणून, ज्या माणसाने ज्या व्यवसायात कामगार म्हणून काम केलंय ना, त्याच्यासाठी मालक होणं अवघड नसतं. कारण त्याला त्याच्यातले बारकावे माहिती असतात, कोण कसं डोक्यावर टाकणार आहे, कोण कसे घोडे लावणार आहे, हे परफेक्ट माहिती असतं, कारण त्यांनी ती केलेलं असतं. आता बस आमचे दाजी जरी दुकानावर बसत असले तरी मी पण टाकाटाकी करीतच असेल ना, की काम चुकारपणा, गिरायकाला कधी कटाळा आला दाखवाय, मग ह्या गोष्टी कळालेल्या असतात.
मग व्यवसायात मालक होण्याआधी नोकर होणं गरजेचं आहे. तरच म्हणजे ते बरोबर ते तुम्हाला कळून चुकतं की हा 100%. की कुठे नेमका एखादा व्यवसायाचा जर ग्राफ खाली आला हम्म. तर का आला याचं कारण तुम्ही 100%. आणि सर अपयशाचं एक गणित आहे की अपयश आलं म्हणून खचून जायचं नाही, कारण अपयश ही यशाच्या मार्गावरील एक पायरी आणि ती पार केल्याच्या नंतरच आपल्याला यश भेटणार आहे. आणि हे यश पचवण्यासाठी पण खूप मोठी ताकद लागते. बरोबर. आणि अपयश आल्याच्या नंतर लगेच नशिबाला दोष देणं, मीच खराब आहे, माझंच नशीब, असं हे असलं नाही. अपयश का आले त्याचे बारकाव्याने सगळे काढणे की ह्याच्यात मी कुठं चुकलो, कशामुळे चुकलो, आणि ती परत चूक झाली नाही पाहिजे त्यासाठी SOP पाहिजे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस, त्यासाठी सगळे मुद्दे लिहून काढले पाहिजेत. ते परत चूक नाही आली पाहिजे, ह्याच्यावर काम केलं पाहिजे. चूक परत होत नाही कधीच. अगदी बरोबर आहे. व्यवसाय करताना ह्या गोष्टीचं भान ठेवणं फार गरजेचं आहे की आपण खाली आलो, आपला ग्राफ खाली आला तर का आला आणि वरती गेला तर आपण कुठल्या क्वालिटीजमुळे वरती जाऊ शकतो. बरोबर. प्रत्येक व्यावसायिकाने हे पाहणं गरजेचं आहे. व्यवसाय की विरोधक आलेच, मग तुमचे विरोधक नेमके कोण आहेत? सर आता तुम्हाला सांगायचं झालं तर आनंद होतोय की पुणे जिल्ह्यापुरतं बोलतो मी. पुणे जिल्ह्यात ठराविकच जे टॉपला नाव आहेत, त्यामध्ये ब्रँडेड कलेक्शनचं मी म्हणत नाही, ग्राहकांच्या ओठांवरलं नाव आहे. आणि मी विरोधक कुणाला समजत नाही. पहिली गोष्ट सर सांगतो का, तर डार्क हॉर्स तुम्हाला माहिती आहे. हो. आपण आपल्याला झापड लावलेली की आपल्याला पळायचे कुठे कशासाठी, आपले गोल आहेत. आपण सर 84 स्क्वेअर फूट मधून व्यवसाय चालू केलेला, आज आपले 15 ते 20,000 स्क्वेअर फूट मध्ये सिटी सारख्या ठिकाणी पण मॉल आहेत आणि संपूर्ण कुटुंबाची खरेदी होते. त्यानंतर आपले कमीत कमी 1.5 एकरात 5 शोरूमचा स्टॉक ठेवण्यासाठी गोडाऊन आहे, वेअर हाऊस आहे. आपण कुणाबरोबर स्पर्धा करता शेट, कशासाठी करता? खरं आहे. आपली म्हणजे त्या आपल्या मुळशी पॅटर्नचा डायलॉग माहिती आहे ना तुम्हाला, म्हणजे कुणाला राग येऊ दे, पण मी सांगतो की बाबा मी कुणाची बरोबरी करावी एवढी कुणाची असेल तर आपण बरोबरी करेल. असेल म्हणजे कशी असेल ती पण सांगतो तुम्हाला. असेल म्हणजे वैचारिक दृष्ट्या असेल, कष्टाने असेल, सामाजिक कार्य करण्याचे, आणि कुणावर जर आपल्यामुळे 4 माणसं मोठी व्हावं आणि ती निस्वार्थपणे अशी कुणाची भूमिका असेल तर नक्कीच बरोबरी करू, त्यांच्यापेक्षा चांगलं कार्य करण्याची. पण उगाच काय नाही ना, ते गाड्यात घालायचं, ती गाडी लोकांना फिरवायचं, ती 25 ते आपण माझ्या नजरेत शून्य किंमत आहे अशा माणसांना. आणि तुम्हाला खोटं वाटेल, माझ्या हे झाल्याच्या नंतर माझ्याबरोबर पोरं आहेत त्यांना पण विचार, अशी भेटाय रोज लोक येतात मला, रोज येतात. पण मी अजिबात नाही त्यांच्याबद्दल चांगलं बी नाही वाईट नाही, फक्त एकच म्हणतो, मराठी उद्योजक आहे त्याला साजेसे हे करा. कारण आम्हाला लोक मार्केटमध्ये म्हणतात तुमची माणसं व्यवसाय करू शकत नाही मराठी, कशामुळं? तुमच्या या गुणांमुळे. बरोबर आहे. आपल्यालाच काय पाय खाली वरतात. शेट तुम्हाला सांगतो सर, सांगतो सोप्पा विषय सांगतो, तुमच्या जागिरी माझ्या जागिरीची फुगिरीशी लोकांना घेणं देणं नाही. तुम्ही सेवा काय देताय, क्वालिटी काय विकताय, आणि त्यांच्यापणे नम्रपणे काय वागताय. रावणाची सोन्याची लंका होती, तुझं कुठं ती गळ्यात लायसन घालून फिरतो, त्याला कुत्रं खात नाही. त्याच्यामुळे एकदम प्रामाणिकपणे जेवढा व्यवसाय करता येईल, सेवा देता येईल, ही 50 लाखाचं लोकांना घेऊन फिरायचं आणि त्याला कोण नाही खात. त्यामुळे एकदम प्रत्येका काय, त्याच्यामुळे तुम्ही एकदम प्रामाणिकपणे सेवा द्या. आपला माणूस वडापाव विकण्यापुरता महाराष्ट्रात मर्यादित नाही राहिला पाहिजे. तुम्ही व्यवसाय करायचे ना, एवढा टॉपचा व्यवसाय करा. पडाना पाया गिरायकाच्या पाया पडा म्हणजे जरा झुका ना, काय हरकत आहे. सर तुम्हाला सांगतो की आपण पुणे जिल्ह्यात राहतो, पुणे जिल्ह्यात आपल्याला बाहेर जायची गरज नाही कामधंदा करण्यासाठी. आजची परिस्थिती बघा की आपल्या मार्केटमध्ये आहे ना, आपल्या मार्केटमध्ये आपण हमाली करतोय 10-15 हजार रुपयाच्या स्क्वेअर फूट, 10-15 हजार रुपयाच्या कामासाठी. आजची परिस्थिती ही आहे की चहाचं दुकान जरी टाकलं ना बारकं, किंवा लिंब जरी रोडला ऐकली ना तरी ते पैसे होणार. आजची परिस्थिती आपण हे बघा की आपलं मार्केट कुणाच्या ताब्यात आहे? आपलं मार्केट आपल्या ताब्यात नाही. प्रत्येक मार्केटमध्ये फक्त 10-15-20% मराठी उद्योजक आहे. मराठी उद्योजक कुठे आहे? मराठी उद्योजक झालाय आणि आता बुलेट घे, स्कॉर्पिओ घे. खूप जणांचं म्हणणं आहे की आपले लोक कामच करत नाही, छोटे मोठे काम त्यांना लाज वाटते, ते फक्त बिहारी लोकच येतात, चिकाटीने तेच करतात. आपल्या लोकांना फक्त गळ्यात गोप घालायचंय, गुंटामंत्री व्हायचंय, थार फिरवायची, या बुलेटवरती हे करायचंय आणि कुठल्या तरी पक्षाचा झेंडा घेऊन मिरवायचा आहे. मग याच्यामुळे उद्योजकता जिवंत राहील का? नाही सर, उद्योजक राहणार नाही. तुम्हाला त्याच्या पलीकडचा विषय सांगतो की आत्ताची परिस्थिती अशी की पहिलं हे गणित कळलं पाहिजे सर की तुमचा 100 रुपये धंदा होतोय ना, तर ते 100 रुपयातले फक्त 10 रुपये तुमचे आहेत, 90 रुपये व्यवसाय वाढीसाठी टाकायचे आणि बाकी 90 रुपये व्यवसाय वाढीसाठी त्याचबरोबर तुमचं भांडवल म्हणून ठेवायचे. आत्ताची परिस्थिती नाही. आपल्या तरुणाला वाटतं की 100 आले ना
म्हणजे 30 रुपये धंद्याचे आहेत आणि 70 माझे आहेत. मग ते गाड्या घेईन गोड घेईन ह्या गोष्टी. सर तुम्हाला सांगतो मी 10 वर्ष व्यवसाय करतो. मी 2.5 वर्ष आला आता गाडी घेतली. ती बी का घेतली तर मला मुलगी झाल्यामुळं मी गाडी घेतली की बाबा माझं एक स्वप्न होतं की गरोदरपणात बायको लालपरीत नाही फिरली बाई. आपली पोरगी आपल्या गाडीत घरी आणायची. तेव्हा तर मी कुठली ठार घेतली फिरायसाठी मला वैयक्तिक. ती VIP कोट्यातनी काढली. गाडी भेटत पण नव्हती तेव्हा. 8 दिवसात मी गाडी आणली होती. म्हणजे तुम्ही घ्या, तुमच्या गरजा पूर्ण करा, पण त्या कुटुंबाच्या गरजा असावं. कसं राहतं सर माहिती आहे का, म्हणजे ह्या गोष्टी प्रत्येकाला माहिती आहेत नाही माहीत, मला नाही माहीत. पण तुम्हाला जर तुमचं घर सुखात ठेवायचं असेल ना तर एका माणसाला जळायला लागतं. आणि तो जळणारा माणूस, प्रकाश देणारा माणूस तुम्ही व्हा. तुम्ही मोकर घराला अंधारात टाकणारे होऊ नका. गाडी घोडं घेऊ नका. घरावणी कर्ज काढू नका. दिवस लय पुढं जायच्यात. अजून जमिनी थोड्या राहिल्यात, बाडी थोडी राहिल्यात. जेवढं जपता येईल तेवढं जपा, कारण हे जीवन संपणार आहे, क्षणभंगुर आहे. जेवढं जपता येईल तेवढं जपा, तरच वाढेल. नाही तर काहीच टिकणार नाही. येणारा काळ आहे ना, मराठी माणसाला हमाली करायला लागेल मार्केटमध्ये. आत्ताच सांगतोय, हमाली करायला लागेल. जेवढं जपता येईल तेवढं जपा. काय बी का, सुया पिना चॅप लिंब बिंब वडापाव ज्याची कॅपॅसिटी आहे ना त्यानुसार का. मी म्हणत नाही मी कपड्याचं विकतोय तुम्ही खाली राहा. खाली नाही, ज्याची कॅपॅसिटी आहे त्यानुसार धंदा करा. पण धंदा करा. धंदा कुठलाही बारका मोठा नाही. आपलं मार्केट आपल्या ताब्यात पाहिजे, ती खरी आपली ताकद आहे. बरं, आता तुम्ही कपडा ह्या मार्केटमध्ये आहात. मला पुण्याचंच वास्तव सांगा, खरं कपडा मार्केट कोणाच्या हातामध्ये आहे? म्हणजे मला विचारायचं, मराठी माणूस का परप्रांतीय माणूस? सर खरं सांगायला गेलं ना तर आत्ताचा काळ बदलतोय. आम्ही जेव्हा व्यवसायात होतो ना तेव्हा मराठी माणूस म्हणणे एवढं पण कोण नव्हता. व्यवसायात कापड धंद्यात तर कोण नव्हतं 12-13 वर्षापूर्वी. आता आलेले आहेत सगळे, त्याचा आनंद होतोय. कारण आपली माणसं, मराठी माणसं व्यवसायात उतरायला लागले, ह्याचा खरंच मनापासून आनंद होतोय. पण एक मोठी शोकांतिका पण आहे सर. कोणची शोकांतिका ही आहे की आपल्या माणसाला व्यवसायाचं खरा सार कळलेला नाही. त्याला व्यवसायाचं एक कळलेलं आहे की मी म्हणजे अशा प्रकारे व्यवसाय करील की मी लगेच रातोरात मोठा होईल. रातोरात कुठला माणूस मोठा होत नाही. त्यासाठी तुम्हाला तन मन धन रक्ताचं पाणी करायला लागतं, तेव्हा कुठं व्यावसायिक माणूस घडतो. आणि व्यवसायात आपली माणसं उतरतायत, त्याचबरोबर व्यवसाय खराब पण आपली माणसं करतायत. काय करतात हे ट्रोलिंग बिलिंग हे असले बी कर्जाळी करत नाही बसले पाहिजे. आपलं रक्त काय, आपण स्वाभिमानी राहू, क्षत्रिय कुलावंतच आपण, महाराष्ट्रातल्या मातीतली धर्मातली माणसं आहेत. महाराजांचा इतिहास बघा, कशामुळे आपल्या स्वराज्याची ताकद ठेवतो तरी व्यवसाय काय मोठी गोष्ट आहे. अहो महाराजांचा इतिहास बघा, धर्मवीरांचा इतिहास, संभाजीराजांचा इतिहास बघा. आपण माग राहिलो कशामुळं? अजून आपण आटकेपार झेंडा रावलेली माणसं आहेत. आपण ह्याची त्याची ओढीतच बसलोय आपल्यात. मी मध्यंतरीच बोलणार होतो, कारण ह्या गोष्टी आपल्याला पटणाऱ्या नाहीत. तुम्ही काय म्हणतो, एखाद्याचं नाही पटलं ना सोडून द्या ना, तुम्ही ओळखत नाही म्हणून. आपण आता समाजात वावरतो आणि प्रत्येक माणसाला ओळखतो असं नाही साहेब. प्रत्येकाला ओळखत नाही. बरं एखादा बोलला ना, दे ना सोडून बाबा, कशाला धरून बसतो? त्याला मोठा होऊ दे, तू बारका हो जरा, काय हरकत नाही. पण मराठी माणूस पुढं जाईल, एक उंची काय गाठेल ह्याच्यावर लक्ष द्या. तर तुम्हाला सांगायला आनंद होतोय, आजपर्यंत आहे ना एकाही मराठी माणसाबद्दल मी वाईट बोललेलो नाही. व्यावसायिकांबद्दल तुम्हाला सांगतो, माझं मेन स्क्वेअर होतं 300 स्क्वेअर फूट मधलं, 3.5-4 वर्षापूर्वी वागवले. तेव्हा दिवाळीच्या वेळेस ना एक व्यावसायिक माझ्याकडे रडत आला साहेब. रडत आला आणि मला म्हणला, दिवाळीच्या 12 वाजलेले मला रात्रीचं आठवतंय, वसुबारसच्या दुसऱ्या दिवशी आलेला. रडला, म्हणला दादा मला काय बी करा, डिजिटल प्रिंटचे शर्ट तेव्हा मेन्सवेअरला ट्रेंडिंगला होते. आणि एका नामांकित म्हणजे आपलाच माणूस म्हणून नामांकित म्हणतो त्याला, त्याची त्यांनी फ्रँचायसी घेतली होती. तर म्हणला दादा खोटं नाही सांगत, बहिणीचं लग्न आलंय म्हणला, बहिणीचं डाग घाण ठेवलं, दाजी म्हणला उराव बसेल, मारून टाकेल, हुसकून देतील म्हणला माझ्या बहिणीला, आणि मावशीचं एक डाग घाण ठेवलेत म्हणला. आणि हे सगळं करून हे नावाची म्हणला मी फ्रँचायसी घेतली आहे. तर आत्ताची परिस्थिती ही आहे की म्हणला शेट मला तो देतोय 50 रुपये महाग आणि शर्ट, मला पाहिजे तेवढी शर्ट पण देत नाही, माल पुरवठा होत नाहीये आणि जास्त दराने देतोय. तर माझ्याकडेचा कॉम्पिटिटर स्वस्त विकतोय, तर मी टिकणार कसं काय? म्हणला मी जर ह्या व्यवसायात म्हणला टिकलो नाही ना, आणि जर माझ्या ह्या सीझन फेल गेला तर म्हणला देवा शपथ शेट म्हणला त्याला मारून टाकेल मी. आणि एक ऑक्साबुक्शी म्हणजे माझ्या गळ्यात पडून रडला. मी बाहेर आलो शेट, अक्षरशः त्याला 350-400 पीस काढून दिले. म्हणलं दादा हे घेऊन जा. त्या बिचाऱ्याने मला कॅश पेमेंट दिलं, घेऊन गेला. त्याच्यानंतर आत्ता पण त्यांनी मोठं शोरूम केलं, एकदम मोठं केलं. मला आल्याच्या नंतर आवर्जून भेटा येतो, दादा तुम्ही मदत केली बरं का मला, दादा तुम्ही मदत. खरंच चांगलं झालं, सांगायला काय होतं. हा,
आणि ह्याच्या पलीकडचा एक विषय राहतो सर, आम्ही फ्रँचायसी नाही दिली प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये का काम नाही दिली करतो. तुम्ही? कारण तुमचं आउटलेट तेवढं मोठं आहे. मोठं आहे. आणि सर आमची एक स्ट्रॅटर्जी आहे, मी एक रील टाकलेली मिलियनला खेटलेली, पोरांना सांगितलेलं 6-7 वर्ष असा व्यवसायात कुठल्या बी तेव्हा दुकान टाका. त्याच्या मागचं सर कारण राहतं, परिपक्व झाल्याशिवाय माणसाचं लग्न लावित आहेत का? नाही लावित. परिपक्व व्यवसायासाठी पण झालं पाहिजे ना. आपलं तरुण रक्त आहे, जे साखर पाहिजे, डोक्यावर बर्फ पाहिजे, तेव्हा पुढे व्यवसाय घडतो. आणि त्यासाठी लोकांना वाटतं 365 दिवस 2 वर्ष म्हणजे 730 दिवस काम केल्याने माणूस घडत नाही. व्यवसायातल्या बारीक गोष्टी कळण्यासाठी मी म्हणतो 7 म्हणतोय ना 4 वर्ष तरी असा ना. आत्ता आपले 2 आउटलेट ओपन होत आहेत महाराष्ट्रात, तर तुम्हाला सांगतो फॅमिली शॉप मेन्सवेअर होत आहेत, तर ती माणसं आमची 6-6, 7-7 वर्ष गाजतात, अक्षरशः 28 वयापर्यंत आल्यात. पण आता आम्ही एवढी गॅरंटी आहे त्यांना कुठं बी टाका, कुठलाही त्याच्या शेजारी टॉपचा ब्रँड कॉम्पिटिटर असू त्याला झोपावणार म्हणजे झोपावणार. कशात झोपावणार? क्वालिटीमध्ये, रिलेशन नाही का बिल्ड करण्यामध्ये. कारण तेवढी माणसं परिपक्व झालेली आहेत, कुठला प्रसंग येऊ दे त्यांच्यावरती त्याला पारच करणार. म्हणजे हा विषय व्यवसायासाठी तेवढे वर्ष दिले तर आपल्याला सुवर्ण काळ बघता येतो. असं आहे. पैसा कमवणं सोपं की विश्वास कमवणं सोपं? सर पैसा कमवणं लय सोपं आहे. पैसे कमवायचे असते ना, आत्ता तुम्हाला सांगतो व्हिडिओत पण आपण दाखवू शकतो, 1.5 एकरात 60 गुंठ्यात वेल्स हाऊस आहे. म्हणजे 60,000 स्क्वेअर फूटमध्ये 5 शोरूमचा माल वेअर हाऊस आहे आपलं. वन टाइम विषय आपण मेन्सवेअर अशी चालू करू शकतो 1,000-1,500 स्क्वेअर फूटची आणि देऊ शकतो. पण त्याच्यात एक सर महत्वाचा पार्ट आहे की तुम्ही ज्याला देताय मेन्सवेअर तो तेवढ्या परिपक्वतेचा आहे का सगळ्या गोष्टी. कुणी म्हणेल की शेट कमेंटमध्ये म्हणेल शेट तुम्ही करा की, अहो आम्ही करायसाठी त्यांनी त्याचे 1-2 वर्ष पण दिले पाहिजेत ना सर. बरं त्याच्यानंतरचं सांगतो सर, फ्रँचायसी अशा दिल्या असते ना तर कधीच कोटी रुपये म्हणजे नाही का एवढं कोट्यांच्या पलीकडे आत्ता खेळतोय, पण त्याच्या पलीकडे खेळलो एवढा पैशाचा पाऊस झाला असता. ही फ्रँचायसी सिस्टीम म्हणजे मला कोणाला नाव नाही ठेवायचं मनापासून, ही माझी बैठी गंगा आहे, त्यात हात धुवून घेते. आत्ता कोणी येतंय फ्रँचायसी अरे दादा तुला त्या व्यवसायाचं नॉलेज किती आहे, तुला कापडाची माहिती किती आहे, मार्केटला कुठल्याही गोष्टीची फ्रँचायसी बस. सर फ्रँचायसी मोड असा आहे तुम्हाला सांगतो, खरंच ज्याला आहे ना फक्त पैसे कमवायचे, फक्त व्यवसाय म्हणजे पुढच्या पिढीला नाही द्यायचा. तुम्हाला जर व्यवसाय ब्रँड डेव्हलप नाही ना करायचं, त्यांनी खरंच फ्रँचायसी द्या, त्यांनी खरंच पैसे कमवून मोकळं व्हा. पण तुमची पुढची पिढी आहे ना लुळी पांगळी होईल बरं का. व्यवसाय करताना पण प्रामाणिक पद्धतीने करा. कारण प्रकार काय आहे माहिती आहे का, जोडून येणं उत्तम नाही का व्यवहार आहे. ते आपलं तुकाराम महाराजांनी सांगितले, एकदम 2 रुपये कमी तुमच्या खिशात आहे ना नक्कीच खळखळाट असावा. तुम्ही आपली माणसे, पण त्याच्यात 1 रुपयाचा तळतळाट नसावा कुणाला. एकदम प्रामाणिक काम पाहिजे. त्या माणसाला आपण मानतो. फ्रँचायसी मधलं मला कुणाला काय बोलायचं नाही, पण ज्याने त्याने आहे ना, मी आत्ता बोललो कुणाला खटकत असेल खटकू द्या, मला काही फरक नाही पडत, माझ्यापर्यंत कोणी विचाराय बी नाही येणार. पण तुम्हाला सांगतो की रात्री झोपल्याच्या नंतर अंधार आहे खोली ते एकटा झोपतो ना माणूस, तेव्हा त्याच्या खरंच मनात येतं की आपण चांगलं किती लोकांचं केलं आणि वाईट कितीचं करतोय. आणि मी कर्मावर एवढा विश्वास ठेवतो की फुग्यासारखं माणूस वर जाईल सर, पण एकदा जर टाचणी बसली ना तर ते कुठंच दिसणार नाही. आता CJPचं बघितलं ना तुम्ही, हो लय हार्ड विषय ते तर आहेच. त्यामुळं वेळेला जपा, लोकांचा वापर करू नका, पैशाचा वापर करा, लोकांना जपा. या सगळ्या गोष्टी गुणसूत्र पाळा, नक्कीच यशाचे शिखरावर तुम्हीच असताल. ज्यावेळेस तुम्हाला व्यवसाय करण्याची वेळ आली त्यावेळेस बँक बॅलन्स किती होता? बँक बॅलन्स होय सर, आपण फकीर आदमी. मोदी साहेबांनंतर मीच फकीर आहे, एकदम फकीर आदमी. अहो तुम्हाला खोटं नाही सांगत, आत्ताची परिस्थिती हसतेल सगळी. शेट काय खोटं बोलताय, 20-20, 30-30 हजार स्क्वेअर फूटचे ही आता मी तुम्हाला दाखवतो. मी फोनपे गुगल पे आमच्या स्टाफला जरा शोरूम मध्ये कधी येऊन शेट फोनपे गुगल पे वापरतात का? अजिबात नाही. मी करणी सर 50 फार तर 1,000-2,000 रुपये रोज खिशात टाकून आणतो. ती काय चहा पाण्यासाठी. आणि त्या नोटा मी आंघोळ केल्याच्या नंतर माझ्या रुमाल वगैरे असतो त्याच्या शेजारी ठेवलेले असतात आमच्या मॅडमने. फार तर 2,000 रुपये. आणि बाहेर जायचं असेल तर ते डिझेल टाक्या फुलंच असतात केलेल्या, त्याच्यामुळं काही विषय नाही. त्याच्या मागचं कारण सांगतो की आपल्याला व्यावसायिक माणसाला घ्यायची सवय नाही का, द्यायची सवय नसते जास्त. तर प्रकार असा झाला, आपल्या नवीन आउटलेटचं शोरूमचं काम चालू होतं वाघोलीमध्ये, आणि रोज यायचो साहेब मी बंडल घेऊन यायचो, बंडल खाली व्हायचं काम चालू होतं. एवढं 15-20 हजार स्क्वेअर फूटचं काम. बरं आपल्याला 40-50 हजार रोजचा बारक्या दुकानाचा धंदा व्हायचा, तिथूनचा काउंटर गोळा करायचं सवय. एवढं 2-3 लाख द्यायचं म्हणले होते, छातीत चमका निघायला लागल्या. मी तिथं कडला दवाखान्यात गेलो, डॉक्टर मित्र होते त्यांना दाखवलं, म्हणलं कशामुळे होते. म्हणजे शेट तुम्ही अलीकडे ताण घेताय कशा? म्हणलं ताण तर मी कशाचा नाही घेत, फक्त म्हणले मग
कुठल्या गोष्टीचा ताण होतोय तुम्हाला दिवसभरात दिनचर्येत. मी हसलो आणि म्हणलं डॉक्टर साहेब मला पैसे द्यायचं लय अंगावर येतोय. म्हणले कशाला? म्हणलं असं असं आहे, आपल्याला द्यायची सवय नव्हती, म्हणजे कामासाठी पैसे. तर मग म्हणले एक काम करा, तुम्ही पैशाचे व्यवहार थोडे टाळा, म्हणजे पैसे तुमच्यासाठी विषय म्हणले कॅश स्वरूपात काय लय हे करू नका. तेव्हापासून सर 3-4 वर्षापासून मी अजिबात कॅश वापरत नाही, काही विषयच नाही. मी खंडणी बिंडणी आपल्याला मागायला संबंधित नाही कोणी, एकदम म्हणजे फकीर आदमी. अच्छा, फक्त लागली की येतात पैसे. आज जर तुम्हाला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागली तर तुम्ही कराल का? सर मी नक्की 100% करील, फक्त माझ्याबरोबर ब्रँडेड उद्योग समूह असावा. कारण त्याच्या मागचं सांगतो असं की तुम्ही पुष्पा पिक्चर मधला डायलॉग बघितला असेल. पुष्पा अशी सगळी सिंडिकेटची बसलेली असतात आणि त्यांना म्हणतो अरे इधर पुष्पा तुम्हारे साथ खडा आहे, नाही का, मेरे साथ पुष्पा खडा होता, तुम्ही क्या क्या करता, नाही का. अजून भरपूर प्लॅनिंग आहेत सर, आमचे ड्रीम प्रोजेक्ट गोल ठरलेले आहेत. आम्ही हे ट्रोलिंग बिलिंग ह्या टप्प्यातली माणसं नाही. आम्ही कमीत कमी तुम्हाला सांगतो येत्या 10 वर्षात पुणे जिल्ह्यात ब्रँडेड कलेक्शनचं टॉपला नाव असणार, ते पण 15 लाख स्क्वेअर फूटमध्ये आपण करणार आहे प्रोजेक्ट. 15 लाख स्क्वेअर फूट. त्याच पद्धतीने आमची वाट चालवली आहे. हे दिखाव्याच्या दुनियेत आम्ही कुठंच नाही, आमची प्रामाणिक सेवा चालू आहे. आणि माझ्याबद्दल जेवढी लोक तुम्हाला दिसतील बघितल्याच्या नंतर सोशल मीडियावर चांगलेच कमेंट येणार, कारण आपण आजपर्यंत केलंय ते चांगलंच केलंय लोकांचं. त्याच्यामुळं नव्याने सुरुवात प्रत्यक्ष सोशल मीडियावरून एक तुम्हाला बोलायचं होतं मला. ते हल्ली काहीतरी तुमच्या विरोधकांनी काहीतरी चॅनल, काय मुद्दा काय आहे तो? त्याच्यात सर प्रकार असा आहे, आपण 1 रुपयामध्ये पैठणी देत होतो. 31 मार्चला आपल्या व्यवसायाला 12 वर्ष पूर्ण आले, तर आपली 1 रुपयात पैठणी आपण जेवढे ग्राहक वर्ग येतात त्यांना द्यायचं ठरलं होतं आणि आपली दिली पण. आणि त्याचा सगळा दसका घेतला की ब्रँडेडनी हा नवीन स्टंट आणलाय. हे केल्याच्या नंतर मार्केट सगळं हे हलल, नाही का, त्या ठिकाणी जिथं शोरूम आहेत. पण तो आमचा स्टंट नव्हता, ती आमची भावना होती की ज्या ग्राहकांनी आमच्याकडे काय नसताना 12 वर्ष आम्हाला यशपूर्तीचे दिल्यात, विश्वास दिलाय, हाऊसफुल गर्दी दिलाय, त्याचं काहीतरी आम्ही देणं लागतो. आणि कुठलीही गोष्ट सर फुकट दिल्याच्या नंतर किंमत नसती, म्हणून 1 रुपया घ्यायचा आणि 1 रुपयात पैठणी द्यायची संकल्पना होती. तर ती सगळी जुमली. 1,30,000ची आयडी जवळपास 4-5 वर्ष मी मेहनत केलेली. उद्योग समूहात आमचे केतन शेट आहेत, त्यांनी मेहनत केलेली. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी लगेच ते आयडी रिपोर्ट मल्टिपल मारले, त्यातले 1-2 जणांची नावं कानावर आली. पण आमचे उद्योग समूह कशासाठी पाहिजे मी तुम्हाला सांगितलं, श्रीकृष्ण सांगितलं माहिती आहे. श्रीकृष्ण ह्याच्यासाठी पाहिजे कुठं थांबायचे आणि कुठं चालू व्हायचे हे कळलं पाहिजे. ह्या गोष्टी नसते तर मी म्हणजे न थांबणारा तीर आहे. मी सुटलो की मी त्यांना भेटायच गेलो असतो घरी, का रे बाबा काय प्रॉब्लेम आहे, बस गाडीत तुला भेटू. पण त्या गोष्टी कशामुळे नाही आल्या की एक सकारात्मक विचारसरणीची पॉझिटिव्ह माणसं जर तुमच्या बरोबर असतात तर तुमची विचार करायची उंची वाढते. सोन्याच्या कचऱ्यात राहा, सोनं होणार आहे, हा विषय नाही. बरोबर आहे. आणि विरोधकांनी विरोध करा, परंतु विरोध अशा पद्धतीने नाही, यांची बराबरी करा. वैचारिक लेवल व्यवसायामध्ये करा, वैचारिक लेवलला करा. असं म्हणजे असं वेगळ्या पद्धतीनं उगाच विरोध दर्शवणं हे चुकीचं आहे. सर मी त्या सर्वांना निरोप पण पोहोचवला त्यांच्या निकटवर्ती करून, तुम्ही विरोध नक्कीच करा, विचाराचा करा, पण व्यक्तिशः विरोध करू नका. मी पण प्रत्येक वेळेस ऐकणारा माणूस नाही कुणाचं. आणि माझी तर पार्श्वभूमी अशी राहिलेली आहे की ते सगळे आमच्या 2-3 तालुक्यांना माहिती. त्याच्यामुळं विरोध नक्कीच करा, विचारांचा करा, वैचारिक लढाई लढू, व्यवसायाचा करा. हा तुमचं जर पटत असेल तर खरंच मी एवढा दिलखुलास माणूस आहे की येऊन तुमच्या गळ्यात पडणार, दादा खरंच तुमचं खरं होतं, नाही का. हा पण तुम्ही व्यक्तिशः विरोध, जे रक्ताचं पाणी करून आम्ही ब्रँड डेव्हलप केलाय त्याच्याकडे कोणी वाकडी नजर टाकली तर मग आपली भेट तर ठरलेलीच आहे. मग काय घरी असो कुठं असो मी येऊन भेटणारच. मी काय असला हे कॅमेरा पुढं ट्रोलिंग बिलिंग करणारा माणूस नाही, मी डायरेक्ट फेस टू फेस भेटणारा माणूस आहे. मग बघू कुठं उजाडतंय तिथं उचलत ना. आजच्या तरुणांनी काय निवडलं पाहिजे, नोकरी का व्यवसाय? सर आजचा तरुण सांगायचं आलं ना, ठराविक तरुण सोडण्यात तर निव्वळ नालायक तरुण आहेत. का सांगतो तुम्हाला, अहो तुम्हाला आत्ताची परिस्थिती सर अशी आहे की एखादा जर त्यांनी 1 ग्रॅम जरी घातला असेल हातापायात आणि त्यांनी जर गाडी बिडी 2-4 फिरवली, ही बावळी लगेच त्याला फॉलो करीत येत आणि त्याच्या मागे हिंडीत येत. आत्ताची तरुण पिढी निव्वळ मूर्ख ह्याच्यासाठी म्हणायला लागेल सगळी ना. ठराविक पोरं एवढी गेलेली आहेत की कुणाच्या मागं दादा भाई हे ते फिरणं, किंवा कुठला व्यावसायिक असेल त्याच्या मागं फिरणं. बघा बरं कुठला व्यावसायिक तुम्ही ज्याच्या फॉलो करताय, ज्याचे 10 स्टोरी ठेवताय, 10 कमेंट करताय, त्याला एक फ्रँचायसी मागा, त्याला म्हणावते दादा मला उभं कर, माझा व्यवसाय, माझा आईबाप तुझं नाव काढ, त्याला अख्खा खानदान नाव काढील माझं, तुझा देवार आहेत फोटो लाव, त्याला असं आहे का एखादा उद्योजक म्हणावं ते करून.
असं कोण नाहीये. आपलं कुटुंब आपल्याला चालवायचे. आपल्या घरात जर 4 दाणे आले तर आपली घरची खाणार आहेत, सुखी राहणार आहेत. सर्वात पहिला आपल्या घराचा विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला कोणी काय बोललं फरक नाही पडत, पण आपल्या घरापर्यंत नाही बोललं पाहिजे कोण. माणसाने एवढी ताकद टाप ठेवली पाहिजे, काय गोष्ट असू द्या उमरेच्या बाहेर. आपल्या घरातल्या बहिणीच्या अंगावर फाटकं वस्त्र नाही पाहिजे कधी. आईबापाच्या फाटलेल्या तुटलेले साडी चप्पल नाही पाहिजे. एकदम मेहनतीने, एकदम म्हणजे तुम्ही फाटके राहा पण घरची टणटणीत दिसली पाहिजे. तो स्वाभिमान माणसात पाहिजे. नाही तर हे मोकर ह्याच्या मागं फिर, त्याच्या मागं फिर, ह्याची रील स्टेटसला ठेवून हे आधारस्तंभ काय नाही, निवळ विकार धंदा आहे. आत्ताची तर गावोगावी ही परिस्थिती आहे. तात्या, मामा, दादा एकदम बकवास कार्यक्रम आहे. कोण नाही कुणाचं. वेळ आल्याच्या नंतर सर मी बघितलेलं आहे जवळून येरावड्यात बिरावड्यात पोरं जेलला बिल ना, कुत्रं घात नाही यांना भेटाय कोण जात नाही. अशी मी लई सांभाळलेली आहे, अजून सांभाळतोय. म्हणून मला माहिती आहे यांना कोण नाही. मग आल्याच्या नंतर पाया पडतात, पार त्यांच्या आश्रूंनी पाय धुत्यात. भाऊ तुम्ही अरे काय नाही बाबा म्हणलं, तुझं घरदार बघ, तुझे आई बाप बघ. मी पण काय नाही एकदा केलंय, परत नाही कोण करीत. त्याच्यामुळं कुटुंबाचा सर्वात पहिला विचार करा. अंतिम सत्य कुटुंब आहे. कुटुंबाच्या नंतर आधार कुठला नाही. त्याच्यामुळं कुटुंबाला जपा. आपली प्रेमाची माणसं जेवढी जपता येतील तेवढी जपा. आणि सगळ्यात महत्वाचा विषय एक, पैसा येईल जाईल, नावावर खाली होईल, पण आयुष्यात रिलेशन कुणाबरोबर खराब करू नका सर. विचारणारच होतं, सगळ्यात पैसा महत्त्वाचा महत्वाचा विषय. की माणसं महत्वाची? माणसं सर. आत्ता पण सांगतो तुम्हाला, विशाल पवार आत्ता जरी शून्य असेल ना, तरी मी तुम्हाला सांगतो इथं बसल्या बसल्या कुठली गोष्ट मला सांगा. उद्या मी शून्य झालोय, अख्खं जग जाहीर झालं, तरी मला सांगा कुठली गोष्ट अरेंज करायची, कुठलं नवीन पाऊल टाकायचे. आत्ताची आपली कॅपॅसिटी एवढी आहे सर. मी म्हणतो माझ्या पर्सनल कॉन्टॅक्ट 15-20 हजार आहे. म्हणजे महाराष्ट्रात पर्सनल, शोरूम सोडून पर्सनल माझ्या मोबाईलचं कॉन्टॅक्ट चेक करा, 15-20 हजार असेल. त्याच्यातले मी म्हणतो 10,000 सोडून दिली. 10,000 नाही, 14,500 सोडून दिली. 500 माणसं अशी जोडल्यात ना सर. मी आत्ता जरी फोन केला ना तरी फोन उचलणार. शेट बोला की काय एवढे माणसं झोपलेत. मी माणसं बनवलेली आहेत, तरुण उद्योजक घडवलेले आहेत. ब्रँडेड कलेक्शन व्यवसायाचा नाही, उद्योजक घडवण्याचा कारखाना आहे. कधी या तुम्ही कुठल्या पोराला विचारा की एकदम मी हसी मजाक मध्ये, मालक कुठला आहे आमच्या दुकानात कळत नाही. आता ओळखत्यात सगळी 2-3 वर्ष आलं नाही का, कारण आमचा रीलमध्ये नाही, रिअलमध्ये व्यवसाय होता. त्यामुळं आता रीलमध्ये पण चालू केलंय, कारण काळाची गरज ओळखली पाहिजे, पावलं ओळखली पाहिजेत. नाही तर नोकिया चांगल्या ब्रँडचं बी होतं. नोकिया तेव्हा ब्रँड होता, पण आत्ताची परिस्थिती आपण बघताय. त्याच्यामुळं काळाची पावलं ओळखून आम्ही सोशल मीडियावर आहे आत्ता. तरी माझा एक शेवटचा तुम्हाला तोच प्रश्न होता की नोकरी निवडायला पाहिजे तरुणांनी का व्यवसाय? सर नोकरी कधीच नाही निवडली पाहिजे, व्यवसाय निवडला पाहिजे. त्याच्या मागचं कारण हे की आपण मराठी माणसं आहे. आपली बाजारपेठ एवढ्या चांगल्या प्रकारे विकसित होत चाललंय ना सर, सांगायला एवढा आनंद होतोय. कुठलं दुकान असू द्या, कुठलंही असू द्या, पहिली भावानी नव्हती होत सर. कशाची? आता सगळ्यांच्या पोटाला पुरेसा असा व्यवसाय चाललेला आहे. सगळ्याचं कुटुंब चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. आणि लोकांची हमाली करण्यापेक्षा आहे ना, नक्कीच व्यवसाय करा. नोकरी करू नका असं नाही, नोकरी करा. ते सगळ्या गोष्टी कळस्तवर, त्याला स्टेबल होस्तवर नोकरी करायचं नाही. मग आमची पोरं माझ्याच दुकानातली म्हणतील शेट उद्या बसली नाहीत. तुम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान येत नाही. जोपर्यंत तुम्ही आर्थिक साक्षर होत नाही, तुमच्याकडे 2 रुपये येत नाही, तोपर्यंत तुम्ही नोकरी करा ना. पण एक ठराविक लेवलला गेलं, बाग भांडवल गोळा केलं, 2 रुपये गोळा केले, एखाद्याचा डोक्यावर हात असेल, चांगला गुरु असेल तुमचा, नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक चांगला असेल, तुम्ही व्यवसाय करा ना. पण नुसतंच तुम्ही व्यवसाय करू नका. व्यवसाय करायचे म्हणून करू नका. माझ्याकडे असे किती तरुण येतात की दादा मला व्यवसाय करायचे, मला मदत करा. तुला अनुभव किती वर्षाचा आहे? त्याला अनुभव 0 आहे. जमीन इकलाय, पैसे आलेत, दादा मी व्यवसाय करू नको सांगतो तुला. कर्ज काढून व्यवसाय करणं योग्य की अयोग्य? सर कर्ज काढून व्यवसाय करणं म्हणजे तोंड आणायची मशीन विकत घेतले ग ते. त्याच्या मागचं कारण असं आहे, व्यवसाय करायचे कर्ज काढताय, तुमचं कर्तृत्व काय? कर्ज काढताय तुम्ही बापाच्या आईच्या दागिन्यावर, घराव, जमिनीवर, कशावर कर्ज काढताय, तुमचं कर्तृत्व काय? मी आज छाती ठोकपणे सांगू शकतो सर, मी 1 रुपये घरात घेतली नाही. 10वी झाल्यापासून शिक्षण स्वतः केलंय, सगळं स्वतः केलंय. माझं लग्न मी स्वतः केलंय. त्याच्यानंतरचा विषय गाडी घोडा, आज जे काय माझ्याकडे सगळं आहे ते मी सगळं स्वतः केलंय. आई वडिलांच्या पुण्याने, सगळ्याच्या आशीर्वादाने. आशीर्वाद त्यांचे आहेत, पुण्य त्यांचे आहे नाही म्हणून मी केलंय म्हणजे तो अहंकार आला, मग ते माणूस नष्ट होतं. त्यांच्या पुण्याने झालंय, सगळं आलंय, पण कष्ट मी करून सगळं केलंय. त्याच्यामुळे जे काय आहे ते स्वकर्तृत्वावर पाहिजे, थोडा असा ना स्वकर्तृत्व पाहिजे. तुम्ही या व्यवसायामध्ये असंख्य ग्राहक बघितले,
असा एखादा कोणी ग्राहक की जो तुमच्या लक्षात राहिलाय कायमस्वरूपी? सर असे भरपूर ग्राहक आहेत की जे माझ्या कंटिन्यू लक्षात राहतात. आणि माझी एक चांगली सवय आहे की सर तुम्ही कधी शोरूमला आहे, तुम्ही आल्याच्या नंतर पण बघताल आणि हे सगळे बघणारे आपले ऑडियन्स किंवा माझे प्रेमाचे ग्राहक वर्ग बी बघताल की मी कधीच काउंटरला नसतो. बिलिंगला 4-5 आपले अकाउंटंट आहेत कंटिन्यू. त्याच्यानंतर जी आपली रूम आहे माझ्यासाठी त्या रूममध्ये बी नसतो. माझे आत्ता पण पाहिजे एवढ्या वयात हाडं वाजायला लागलेत. 15-20 हजार स्क्वेअर फूट कार्पेट एरिया मी कंटिन्यू फिरत असतो, दिवसभर फिरत असतो. मी प्रत्येक गिरायकाला भेटतो, पर्सनली भेटतो, पर्सनल टच आहे. आणि प्रत्येक गिरायक माझ्या एवढा खास टचमध्ये आहे ना की मी गिरायकाबरोबर भेटलो ना की कमीत कमी 10 मिनिटं आमच्या गप्पा चालतात. मला माझा दिवस पुरत नाही दुकानात. लोकांना गिरायकाबरोबर म्हणजे गिरायक येत नाही मला, म्हणजे दिवस पुरत नाही एवढी. मला उलट म्हणाले शेट 2 मिनिटं ह्यांच्याबरोबर बोलतो, मग तुमच्याबरोबर बोलतो, नाही का. असं एवढं बसतो आम्ही, दिलखुलास गप्पा मारतो. आणि त्यांना पण असं वाटत नाही कधी मी लोकांच्या दुकानात आलोय. ते आपल्याच दुकानात आले हक्काने, शेट दुकानात आलोय इथं दाखवा ना, कुठे खाली गेल दाखवतोय, सगळे व्यवस्थित आहे, तुम्ही आले नसते भेटायला लगेच, नाही का, कुणाबरोबर तरी बोलत असतात. एवढं प्रेमाचे नाते आहेत. म्हणजे तुम्ही कामामध्ये विठ्ठल शोधलाय? हा 100%. आणि माझ्या सोशल मीडियावर नाही पण रिअलमध्ये कधी आले ना तरी म्हणजे आत्ता थोडं बोलणं आहे, पण माझं दुकानाच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर बोलणं असं आहे की गिरायक मला म्हणतं 5 मिनिटाच्या वर काही बोलू बी नका. जी मार्केटिंग सेक्टरमध्ये आहे ना डायबिटीस होईल म्हणतात मला. कारण एवढं गोड बोलणं पाहिजे, एवढं नम्रपणा असला पाहिजे की पुढचा पार आहे ना मधाला पिकं पाडलं पाहिजे. आपण धंदा करायची तर असा करायचा की आग पाहिजे आतमधून, आणि एवढं बाहेरून एवढं गारवा पाहिजे आणि एवढं मधासारखं पाहिजे. पुढचा म्हणला बाय आई नाही काय 500चा शर्ट देतं 5 लाखाची लाडी कुठलं, एवढं गोड बोलता आलं पाहिजे. गोड बोलाय नाही हटायचं. कारण हो का सेवा प्रामाणिक करायची. आपण गिरायक आपल्याला पैसे देणार ना साहेब, मी हे शर्ट विकतोय ना ह्याचे मला पैसे देणार आहे, फुकट नाही घेणार कुठलं गिरायक. त्याला प्रेमाचे 4 शब्द देतोय, ते माझं भांडवल, ती माझ्या ब्रँडचं डेव्हलपमेंट आहे. आपण ते पेरलेलं आहे. म्हणून आता सांगतो का असल्या किती ब्रँडेडच्या माझ्या सोशल मीडियावर आयडिया उडाल्या ना तरी मला फरक नाही पडत, कारण मी लोक ते नाही, बरोबर आहे, पेरलेलं आहे तुम्ही लोकांच्या मनामध्ये पेरलेलं आहे. घरात निघताना डोक्यात ठरलेलं असतं ब्रँडेड मध्ये जायचे. 2-3 म्हणजे बाळाला बोलता येतं ना बारक्या, ती सांगतो पप्पा ब्रँडेड मध्ये जायचे काका, काय पाहिजे अजून संपलं, जिंकलं तुम्ही तिथं सगळं. बाकी काय. तुम्हाला हे उत्तुंग यश मिळाल्यानंतर नाती बदलली का हो? म्हणजे नाती बदलली ह्या अर्थाने बदलली की तुम्हाला खोटं सांगत नाही, हा माझा दादा आहे, हा माझा काका आहे, हे माझा चुलत भाऊ आहे. बरं सर तुम्हाला सांगतो की मी म्हणजे नाराज नाही करायचं मला प्रसंग सांगून कुणाला, पण काही काळ असा होता की ह्याने आमची बदनामी केली, ह्याने ह्याच्यामुळे हे झालं, त्याच्यामुळे ते झालं, नाही का, विशालमुळे हे झालं, आमचं हे झालं ते झालं. म्हणजे पण आज ती सगळी म्हणतायत की तुझ्यामुळं फक्त आमचं चांगलं झालं. म्हणजे माझ्या पुढं काही म्हणले, काही मागं म्हणतायत की, आणि काही असे आहेत की जिथं कुठं अडचण येईल की त्याचं उत्तर म्हणून ते मला शोधतात आणि मला फोन करतात. म्हणजे ह्याच्यापेक्षा चांगलं यश कुठलं नाही. आणि नाती बदलली, नक्कीच बदलली की आता प्रेमळ टोमणे घायला लागतात की तू कार्यक्रमाला नाही आला बरं का, तुला फोन केलेला, तुला मान मस्का लागलाय, तू मोठा माणूस झालाय. पण हा मोठा माणूस झालाय हे म्हणतात ना, ह्याच्यात पण मी आनंद एकच शोधतो की हा मनातनी छोटाच आहे पण तुमच्या नजरेत मोठा आलाय, तर नक्कीच हा कुठं ना कुठं तुम्हाला जेव्हा गरज लागेल काळ्या रात्रीला लागू दे तुमच्यासाठी उभा राहील. त्याच्यामुळे मोठा माणूस प्रत्येकाने झालं पाहिजे आपल्या लोकांसाठी उभं राहण्यासाठी, त्यांच्या संकटांना स्वतःच्या उराव घेण्यासाठी मोठं नक्कीच झालं पाहिजे. नात्यांना कधी लांब नाही करायचं. शेवट काय आहे साहेब, पैसे पाणी काय नाही. रावणाची लंका होती, भाऊ होता का बरोबर? आज माझा भाऊ बरोबर आहे, माझ्या विरोधात अख्खा महाराष्ट्र असतो, माझा भाऊ माझ्या बरोबर आहे, मला नाही कोणाचे, मी कुणालाच भीक नाही घालत, आपल्या बरोबर समोर पण नाही कोण बोल. आणि शेवटी कोरोनानं आपल्याला भरपूर काही शिकवले. भरपूर तुमच्याकडे किती काही असं तुम्हाला इथंच ठेवून जायचे. सर कोरोनातला एक किस्सा तुम्ही नाव काढल्यामुळे सांगतो. पहिल्या कोरोनात माझ्या दाजींचा मोठा ऍक्सिडेंट झाला. पहिला कोरोना माझा सगळ्या दवाखान्यात गेला त्यांच्याबरोबर. दुसऱ्या कोरोनात माझ्या बहिणीचं लव्ह मॅरेज झालेलं, तिच्याबरोबर मी 3-4 वर्ष बोलत नव्हतो कारण ते विचार थोडे नव्हते पटले, पण मुलगा चांगला होता, सगळं घरचं चांगलं होतं. कोरोनात एक प्रसंग असा आला की मी गावी गेलेलो, माझं लग्न झालेलं नवीन, मी गावाला गेलो, वाघोलीहून गेलो, म्हणलं आता निवांत राहिला. गेल्याच्या नंतर मी 4-5 वर्षांनी गावाला राहायला गेलो आणि बहिणीचं घर आणि माझं घर एक्झॅक्ट समोर होतं. आणि कोरोनात अशी परिस्थिती झाली की सर तिचा 22-23 स्कोर होता. स्कोर 22-23 होता म्हणजे सगळं ब्लॉकेज झाल्यावर परिस्थिती अशी झाली की तिला दवाखान्यात आणताना ती चक्कर येऊन वगैरे पडली, मला दिसली, मग मी आणून सोडली वगैरे घरी. आता काय डिटेलमध्ये सांगत नाही एवढं. सोडली, सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर तेव्हा बेड भेटत नव्हते. हा दुसऱ्या कोविडचा विषय, बेड भेटत नव्हते तर मी 11 वाजता पोरांच्यात बसलेलो. गावाला काय एवढं कोरोनाचं नव्हतं पण पाळत, बसायची ग्राउंडला बसलेलो. मला तिचं 10:30-11ला फोन आला. म्हणली कुठं आहे तू विशाल? मी आवाज ओळखला पण
थोडं म्हणलं हा काय, अरे कुठं आहे विशाल? म्हणले अरे मला म्हणले तिच्या मिस्टरांचं नाव घेतलं. अरे म्हणले ते बेड बघतायत, बेडच कुठं भेटाना, नाही तर मला वाटतंय आज मी मरल नाही का. मी म्हणलं म्हणजे नाही का थोडं हळवं होतं माणूस. मी तिला असं म्हणलं तुझ्या नवऱ्याला सांग की बघाय मला कशाला फोन केलाय. 2-3 वर्ष बोलत नव्हतं म्हणून थोडं प्रेमळ पण एक राग थोडा प्रेमाचा राग होता तो. पण तुझ्या नवऱ्याला सांग म्हणले अरे ते बघतात पण त्यांना भेटाना, बेड बघ. ठीक आहे म्हणलं राहू दे मी बघतो. त्याच्यानंतर लगेच मी फोन केला, एक 15 मिनिटात बेड अवेलेबल केला. मी स्वतः दवाखान्यात घेऊन गेलो आणि सर तुम्हाला सांगतो तिच्या 1.5 वर्षाच्या मुलीला कोविड झालेला, तिला झालेला, तिच्या सासूबाईंना कोविड झालेला, सगळ्यांना कोविड झालेला. माझं पहिलं लॉकडाऊन मोठ्या दाजींचा ॲक्सिडेंटमधनं काढण्यात गेलं आणि दुसरं लॉकडाऊन माझ्या बहिणीला, माझ्या फॅमिलीला कोविडमधनं काढण्यात गेलं. आणि ह्याच्यात सांगायला आनंद होतो की विठ्ठल विटे उभा राहिलाय, पण त्याला पण साथ आहे ना बाकीचा कारभार बघाय. माझा सगळा कारभार माझ्या मिसेस बघतात, आर्थिक व्यवहार असेल सगळ्यांना. म्हणजे दुकानात मला भेट नाही तेवढे आमच्या मॅडमला व्यवसायात, कारण त्यांची तेवढी पकड आहे सगळ्या गोष्टीत. मी उद्या जरी कुठल्या गोष्टीत कमी सरत झालं, खाली आलो, तरी एका गोष्टीची मला गॅरंटी आहे की माझ्याबरोबर माझी रुक्मिणी आहे, त्यामुळे मला कुठं पडायची भीती नाही. एकदम म्हणजे कट्टर, काष्टाला बिष्टाला लय प्रामाणिक. म्हणजे अक्षरशः 9व्या महिन्यातही आमची समूह पोटात होती, 9व्या महिन्यातही ती बिलिंग करत होती, एवढी काउंटरला उभी होती एकदम सक्षमपणे. मी नशीब म्हणतो मला अशी बायको भेटली. नाही खरं आहे, खरं आहे. जर तुमच्यासोबत तुमची अर्धांगिनी आहे तर तुम्ही सगळं जग जिंकू शकता. 100%. हे आपण पाहिले. आई वडिलांसाठी केलेली सर्वात मोठी गोष्ट कोणची आहे तुम्ही आतापर्यंत? आई वडिलांसाठी मी आहे ना सगळ्यात मोठी गोष्ट कुठलीच नाही केली. कारण काय त्यांनी एवढं काय त्यांनी जन्म दिला ह्याच्यातच लय मोठं केलंय. नाही तर आपण जग बघतोय त्यांच्यामुळे बघतो. नाही त्यांचे काही स्वप्न जे तुम्ही पूर्ण केले? त्यांचे स्वप्न फक्त एवढेच की बाबा हे सगळ्या पहिल्या गोष्टी सोडून ते आता स्टेबल होत चांगले आहे. आणि आजची परिस्थिती अशी की पूर्ण महाराष्ट्रात नाव घेतात नाही का. वडील आता हे व्यसन बिसन करतात नाही का. थोडं वडिलांना जर घरचं कधी म्हणलं कोण नाही का की निघालेत नाही का, आमच्या मिसेस म्हणते शेट निघालेत जा की त्यांच्या, नाही त्याला लोक ओळखतात त्याच्याबरोबर नको नाही का, त्याला जाऊ दे पुढं. म्हणजे ह्याच्यात मलाच कधी कधी यायला कमी पण वाटतं, हो चला हो काय तुम्ही विचार करताय नाही का, चला. म्हणजे ह्याच्यातनी असं वाटतं की आईला आपण वडिलांना सुधरवायचा विचार नाही केला, पण त्या बिचाऱ्याला वाटतंय आत्ता वाटतंय की मी माझ्या वयात ती गोष्ट नव्हती करायला पाहिजे, कारण माझ्या पोराला थोडं माझ्यामुळे कुठं इजा नको व्हायला त्याच्या इमेजला. मी एवढ्या सगळ्या गोष्टी जपतात ते. आणि जी प्रत्येक गोष्ट करतोय मी त्यांच्यासाठीच करतोय, त्यांना कुठल्या गोष्टीची कमतरता नाही. मागल ती सगळं आहे ती त्यांचं जे ना खिसा वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्याच आहेत. आणि त्यांना जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा मी त्यांच्या गरजेच्या आधीच उभा असतो आणि त्यांची सेवा चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि आपल्या गावाकडली माणसं साधी गोळी आहेत, त्यांच्या अपेक्षाला ते तर आहे, फार साधी गोळी त्यांच्या काही. त्यांचं काय नाही, फक्त प्रेमाने राहा सगळ्या गोष्टी. तुमचं काय स्वप्न आहे त्यांना घेऊन? आता असतं ना एक मुलगा म्हणून एक स्वप्न की माझ्या आईला असं, पप्पांना तसं किंवा काय? आता येणाऱ्या काळातले काय सर मोठं स्वप्ने तर सगळी आहेत. काय नाही एखादी रेंज रोव्हर वगैरे फादरला द्यायचं आहे. फादरला वडिलांना तर मी म्हणतोय की या बाबा खाली वागुल्ला वगैरे नाही का राहा, किंवा तिकडं ठारबीर ठेवा, फिरा बिरा, पण ती एकदम आपली साधी आहे. काय करायचे आहे की व्यवस्थित, कुठं यायचे मला नको नको काय नको, मी आहे व्यवस्थित. म्हणजे ती एकदम साधी आहे. त्यांना काय म्हणजे वडिलांना नाही काय विषय. म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो की मी 500ची नोट जरी काढली किंवा बंडल जरी काढला धरा राहू द्या नाही का, नाही 100 आहेत का सुट्टे नाही का, तेवढे चहा पाण्याला बस. अहो म्हणजे कालचाच किस्सा सांगतो मी. म्हणलं धरा पैसे धरा नाही का, मी 200 रुपये दिले, त्यांनी 100 खिशातनी काढून दिले मला, हे राहू दे तुझ्याकडे. मला आठवतोय पण 276 नंबरची नोट आहे माझ्या खिशात पण असलं अजून त्यांनी काल दिलेली की हे राहू दे तुझ्याकडेच राहू दे. म्हणजे एवढा सगळा विषय पॉकेटमध्ये राहिले आहे 276. म्हणजे नाही अजिबात पैशाला नाही, ती भावनांना व्हॅल्यू देणार. गावाकडली माणसं आपली भावनांना व्हॅल्यू देणार, हे पैशाला नाही. पैसे नाही अजिबात नको, तुलाच राहू दे. फक्त चांगलं नाव कमवू, चांगला राहा, तो नाव महाराष्ट्रात ऐकतो, लय आनंद होतो, एवढंच म्हणतो. नाही नाही, जे तुम्ही रोपटं इतके दिवसाच्या अगोदर लावलं होतं ते आज भरपूर फुललंय. ज्याप्रमाणे वटवृक्ष मोठा व्हावा त्याप्रमाणे ते झालेलं आहे आता, आणि अजून खूप मोठा वटवृक्ष होईल. यावरती कैवल्य सम्राट ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आणि तो दिस गोड झालाय. आई वडिलांच्या मनामध्ये जी तुमची प्रतिमा उंचावलेली आहे, आज 4 लोक गेले तर म्हणजे हे बघा ते विशालचे वडील आहेत. हे पाहिल्यानंतर कुठल्याही बापाला कमतरता नाही, असं वाटतं की छाती फुगून की बाबा माझ्या मुलाच्या नावाने मला ओळखल्या जात असते. 100%. त्याच्यात काय आहे सर माहिती आहे का, मालिक पिक्चर मधला एक सीन आहे की एक मजबूर बाप का बेटा बाप नाही का,
तो मजबूत बनने की कोशिश मत करो. मग तो काय सांगतो त्यांना की बाबा मजबूर बाप का बेटा होना मेरी किस्मत थी, पर मजबूत बेटे का बाप होना आपके नसीब में है. नाही वाह, जबरदस्त. म्हणजे हा विषय असा आहे की मी असं म्हणतो की कमकुवत नाही, मजबूर वडिलांचा मुलगा मी झालो, पण मजबूत मुलाचे वडील आज ते झालेत हे त्यांनी पण मला बोलून दाखवले. कुठल्या गोष्टीने असू दे आज ते मजबूत आहेत आणि ह्यातच खरं सुख आहे. पैशा पाण्यात काय नाही हो, त्यांच्या नजरेत मायाबद्दलची जी प्रतिमा मी बघतो त्याच्यातच मला एकदम समाधान वाटतं. नाही, नक्कीच. आज जे तुम्ही स्वतःच्या दमवरती, स्वतःच्या बाजूमध्ये जेवढी ताकद आहे तेवढी आज तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला दाखवता. म्हणजे नवतरुणांना तर मी म्हणेल यांच्यातर्फे एकच संदेश आहे, खुदी को कर बुलंद इतना की खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. आता तुम्ही श्रीमंत म्हणजे आता तुम्ही करोडपतीच्या लिस्टमध्ये आहात, त्याच्यामधलं एवढं नाही. आणि सर मी माझी श्रीमंती ह्याच्यात मोजतो की माझ्याजवळ किती माणसं आहेत, माझ्या शब्दाला किती माणसं किंमत देतात. आज मी तुम्हाला सांगतो की देवाच्या दयेने सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या कष्टाने एवढं आहे की आपण शब्द टाकल तिथं खाली पडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक विषय की मी एक गोष्ट ठरवली सर, मी आज इथं आहे ते कुणी ना कुणी माझ्यासाठी केल्यामुळं, माझ्या उद्योग समूहामुळे मी आज स्टेजला आहे. माझ्यासाठी कोणतरी केलंय तर मी कुणासाठी तरी केलं पाहिजे. मी आत्तापर्यंत शिटलंय नाही, 4 जणांना स्वतःच्या पायावर दुकान बिकान सगळं उभी केलेली आहेत आणि आज ती त्या मार्केटमध्ये टॉपला आहेत. आपली परवा गुरुपौर्णिमेला घ्यायचं होतं त्यामुळे म्हणलं, कारण पोरं वगैरे भेटायला येतात भरपूर, की प्रामाणिकपणे त्यांना हे केलंय. आणि आत्ताही त्यांचा कुठलाही प्रॉब्लेम असणं मला फोन येतो, दादा कसं काय करू, एकदम निस्वार्थपणे तुझं मला 5% नको 10% नको, तुला काय मदत लागते सांग, आणि मला जेव्हा तुझी मदत लागेल तेव्हा तू मदत काय लागणार की बाबा प्रेमाचं हे आलोय रे तुझ्याकडं, घरी येणार आहे मी. आणि त्यांचे आई वडीलही मला आहे ना देवापेक्षा म्हणजे जास्त मानतात. म्हणजे अक्षरशः एक किस्सा सांगायचा झाला तर विष्णू म्हणून आहे, त्याचे परभणीत आहे ना पूर्णा गंगाखेड आणि आत्ता परभणीत त्याचं 3रं आउटलेट होतंय मोठं मेन्सवेअरचं. तर त्याचं लग्न होतं, त्यांनी लग्नाला असे सगळे नवरीकडले नवरदेवाकडले बसले होते शीट, नवरदेवाकडले दोघांचे वर बसलेले, आणि रविवारची तारीख काढली. विष्णू त्याचे सासरे बसले असं, नाही रविवारचं नाही जुळणार म्हणला, शीटला यायला गिरायक असतं नाही का, रविवारचं कुठं नाही हालत. मग पोरांना दिनक्रम माहिती असतो की हा माणूस ज्या दिवशी जास्त क्राऊड आहे जात नाही, कारण लोकांची अपेक्षा असते भेटल, तेव्हा नाही म्हणला शीट नाही. नवरीचे वडील म्हणलं असं, अरे तुझे वडील इथं आहेत, मी इथं आहे, शीट कोण म्हणतोय तू नाही का. मग त्याच्यानंतर दादा त्यांचे वडील म्हणले की तू थांब बाबा, मी शेटला बोलतो रविवारी येण्यासाठी. म्हणला शेट येत असतील तर मी रविवारी लग्न करेन. त्यांनी मला फोन केला, म्हणजे शेट रविवारची तारीख काढायचं चाललंय, तुम्हाला यायला जमल का. म्हणलं दादा रविवारचं तुम्हाला माहिती आहे, विष्णूला पण माहिती आहे की. विष्णू लक्ष अजून मी सांगितलं की मग म्हणला तुम्हाला जुळत असेल तर रविवारी, नाही तर मग लग्न नाही करायचं रविवार. मी म्हणलं ए बाबा तसं नको काय म्हणून मी येतो म्हणलं लग्न, कारण आयुष्यभराचं बंधन तयार होते. रविवारचं गेलो म्हणजे एवढं. आजही त्याला कुठलं डिसिजन घ्यायचं असेल तर तो वडिलांना पण विचारतो मला पण, मी हेच कमावलं सर, काय नाही शेवट. आणि आत्ता पण तुम्हाला सांगतो की मी एवढं पोरांना सुधरवायचं, कितीतरी गुन्हेगारीतली पोरं आहेत, आज ती एकदम गिरायकाला या शेट नमस्कार शेट एवढं प्रामाणिक काम करतात माझ्या शोमध्ये. आणि त्यांना माहिती आहे की बाबा काय आगाऊपणा करतोय ते मुंडकेवच पाय देतोय नाही का. त्याच्यामुळं त्यांच्यासाठी मी थोडा वाईट वागतो ऑफ कॅमेरा, पण त्यांच्यासाठी हे कधी बी चांगलं आहे, त्यांना पण माहिती आहे. आणि येत्या काळात लय नाही सर, 40 लोकांचं जरी आपल्याकडून चांगलं आलं ना तीच आपली श्रीमंती आहे शेवटपर्यंत, बाकी काय नाही. तेच मोठं आहे. आता तुम्ही करोडपती आहात पण आनंदी आहात का. सर मी खरंच सांगतो, करोडपती बिरोडपती मला नाही माहित किती पैसे आहेत माझ्याकडे, ते आमच्या गृहमंत्री बघतात सगळं. अच्छा. पण एक नक्कीच सांगतो की मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे आजच्या तारखेत. म्हणजे अंबानी बिंबानी माझ्या पुढे फेल आहेत. कशामुळं सांगतो, आज माझ्याबरोबर माझे भाऊ आहेत, आज माझ्याबरोबर माझा उद्योग समूह आहे, आज माझ्याबरोबर हे बघा कर्ण ओळखता आला पाहिजे म्हणलं केतन शेट नावलेले, त्यांच्या पण हातावर विशाल नावे. मी मुलीचा नाही बायकोचा कुणाच टॅटू नाही, अख्ख्या अंगावर त्यांचा टॅटू आहे, त्यांच्या अंगावर पण माझा आहे. आत्ता पण सर मी फोन करू द्या की बाबा अमुक ठिकाणी मला असं अडचण आहे किंवा किती वेळ लागेल यायला, ते म्हणणार थांब मॅपला टाकतो, तेवढा वेळ लागेल, तेवढा आलो थांब. कुठला असो साम दाम दंड भेद कुठलीही अडचण असू दे, माणूस माझ्यासाठी इथं उभा. केतन शेट हा एवढं आपण आयुष्यात कमावलेलं आहे म्हणून अंबानी बिंबानी सगळी फेलेत आपले पुढे. आपले एवढा आयुष्यात श्रीमंत माणूस नाही, समाधानी माणूस नाही, पैशात आपली गिनती होत नाही, कारण आपण समाधानी गिरायकाचं लई प्रेम आहे आपले. त्या दिवशी तुम्हाला सांगतो कोरेगाव विमान शाखेवर निघालेलो, ट्रॅफिक वाघोलीतले हार्ड तुम्हाला माहितीचे सांग, त्यामुळे 2 व्हीलरवर निघालेलो, गाडी पंक्चर झाली आणि रोडच्या कडला आता थांबलेलो, एकाने बघितलं ओ शिट खाऊ फॉर्च्युनर घेऊन त्याला आळंदी फाट्यावरून मरकळला जायचं होतं मला सोडायला कोरेगाव विमान.
बस अजून काय कमवायचं. समाजात ही प्रतिमा कमावली, प्रेम कमावलं आणि आपली सगळी आपल्याबरोबर बघ कंपनी कुठल्या प्रसंगात उभी आहे, ह्याच्यापेक्षा मोठी श्रीमंती नाही माझ्यासाठी काय. तुम्ही जे 300 किती रुपयामध्ये बोललेत तुम्ही? 350. 350 मध्ये देताय. एवढ्या कमी रेटमध्ये जर तुम्ही कपडे देताय तर मग कुठंतरी कपड्याच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करता का तुम्ही? सरजी 350 रुपयाला जे आपण पॅन्ट देतो ना हार्मनी, त्याच्या मागे एकच दृष्टिकोन आहे. आणि तुम्ही जे म्हणला की कमी नाही का काही तडजोड करत असतात, तर सर क्वालिटीत कुठल्याही प्रकारची तडजोड करत नाही. कारण तुम्हाला सांगतो एक की आपल्याला जे कमवायचे ना ते एकदम प्रामाणिकपणे. उद्या आता हे सगळे बघतात ना, उद्या येऊन बघा काय प्रॉब्लेम नाही. 12-13 कलर आहेत पॅन्टमध्ये, शर्टमध्ये टॉपला 500-600ला मार्केटमध्ये विकतात. तो झालं ब्रँड आपल्या शोरूमचं प्रमोशन. पण मी माझं प्रमोशन नाही करत, तुम्ही स्वतः येऊन बघा. ह्याच्या मागची एकच भावना आहे सर की आपण कमावतोय ना. 15-20 हजार स्क्वेअर फूटमध्ये शोरूम आहे, ग्राहक भरपूर साऱ्या गोष्टी घेते. पण त्या गोष्टी माझ्याकडं 50,000 पगार असणाराही माणूस 350 रुपयाची पॅन्ट घेतो. आणि 10 ते 15 हजार रुपयात माझा भाऊ बाहेरून आलेला मराठी माणूसही 350 रुपयाची पॅन्ट घेऊन जातो कामासाठी. त्यात एकच आत्मीय समाधान आहे सर की ही अंग जागते कुणाच तरी, नाही का, कुणाची तरी इज्जत वाचवते. आणि न कळत देवाकडून मला आहे ना कुठून तरी पुण्याचा माझा गडा भरत चाललाय. आणि तो असाच घडत भरत राहावा त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आहे. क्वालिटीत तडजोड नाही करत आपण. कधी येऊन कोणी बघायचं, डायरेक्ट लाईव्ह घ्या माझी रील टाका, काय विषय नाही. आपण म्हणाल तेवढ्या जेवढ्या दुकानात माल असेल ट्विलचा तेवढा म्हणजे पॅन्टचा फुकाट देऊन टाकेल. क्वालिटीत नाही कॉम्प्रोमाइज नाहीच. कारण काय आहे सर, मला 100 गोष्टी 99 गोष्टी कमवायसारख्या आहेत सगळ्या, तर मी 2-4 गोष्टी का नाही करणार. मी ऑफर पण 2 महिन्याला देतो. कारण जे मला 40-50-60 दिवस सांभाळतात त्यांना मला आठवडाभर ऑफर द्यायला काय दुखले पाहिजे की पाहिजे रेटमध्ये ऑफर. आत्ता माझी 3 दिवस ऑफरची गडबड चालली. कमीत कमी 2-3 आयशेर आपले फक्त वाघोली शाखेला सगळ्या शाखांना 1-2 आयशेर खाली झालेत मालाचे. आता काहीतरी 2 दिवस तुम्ही पैठणीची ऑफर ठेवली होती. 1000 रुपयाला 2 पैठणी. 2 पैठणी मी बघितल्या तुमच्या याच्यावरती. असं नॉर्मल पैठणीचा रेट किती असतो त्या बाहेर? त्या 800-900 रुपये नॉर्मल पैठणीचा रेट आहे. 2 घ्यायला गेले तर एक कमीत कमी 1500-1600च्या आसपास. 1600 रुपयाला 800 धरलं तरी 1600 जातात. आपण 1000 रुपयात देत होतो. त्याच्या मागचा दृष्टिकोन सांगतो तुम्हाला एक की प्रत्येक महिलेला वाटतं, माझ्या लाडक्या भगिनीला वाटतं की माझ्याकडे पैठणी असावं, माझ्याकडे कलेक्शन असावं. पण आत्ताची परिस्थिती सर ही आहे की नवरा आपल्या पुणे सिटीत नोकरदार वर्ग जास्त आहे, नोकरी करणारा वर्ग जास्त आहे. तर तो त्याच्या EMI, नोकरी, घराचा हप्ता, मुलांचं शिक्षण ह्यात कुठंतरी गुरपडलेला असतो. त्याच्यात तो फाटकी चप्पल वापरतो, फाटकी थोडी तडजोड करून चालतो. आणि त्याच्यातही त्याला एक राहतं की घरातली लक्ष्मी खुश असेल तर बाहेरचं जग सगळं खुलून दिसतं. बरोबर आहे. त्याच्यासाठी त्याचं म्हणणं काय असतं, बाबा हिला काय पाहिजे ती पहिलं द्यायचं म्हणजे मी सुखी, नाही का. त्याच्यासाठी संकल्पना. आणि महिलेला वाटतं की बाबा 4-5 हजाराची नाही, पण माझा नवरा बोळा वाबडा तिचा धनी कष्ट करतोय तर त्याच्या कष्टाला साजेशी सरी पैठणी पाहिजे. मग 1000 रुपयाला देण्यापेक्षा ती पैठणी 800ला देण्यापेक्षा आपण 1000 मध्ये 2 देतोय. आणि त्या 4 प्रकारच्या पैठणी जी पाहिजे ती पैठणी घ्या. आणि आता 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट मी सगळ्यात मोठी ऑफर पुणे जिल्ह्यातले ठेवले त्यासाठीच. कारण काय आहे, कमवायचं 12 महिने हो, पण ऑफर थोड्याच दिवस द्यायच्यात आणि त्या स्मरणात राहिल्या पाहिजे. त्या लोकांना खुशी पण भरपूर असते. सर आपण होल्डिंग बिल्डिंग लावायला पैसे घालवण्यापेक्षा अशा ऑफर दिल्या ना, जे कमवायचे ना नफा तो त्यांनाच जाऊ दे ना. डबल रिटर्न, माउथ टू माउथ पब्लिसिटी लय मोठा इम्पॅक्ट आहे मार्केटमध्ये. तुम्ही व्यवसायामध्ये उत्तुंग शिखरावर असताना तुमच्या विरोधकांना काय सांगाल? कसं आहे माहिती आहे का सरजी, व्यवसाय करत असताना मी कुणाला विरोधक मानत नाही. पहिली गोष्ट, सगळ्यांना सहकारी मानतो. कारण व्यवसाय ही अशी गोष्ट आहे जे ते आपल्या क्षमतेनुसार व्यवसाय करत असतं. ज्याची जेवढी कुवत आहे तेवढं ते यश संपादन करत असतं. आणि त्याच्यानंतर जे सोशल मीडियाचा आपण मगाशी विषय सांगितला की पेज सस्पेंड करणं, हे असले चाळे करणे, ह्यांचं असं राहतं की माकडं तोपर्यंतच हसत राहतात जोपर्यंत सिंह पिंजऱ्यात आहे. सिंह बाहेर आल्याच्या नंतर तर चेक अँड मेट होतं, त्यांना माहिती आहे. त्यामुळे हे असले चाळे करत राहतात. ह्यांना एकच उत्तर, आपली गर्दी, आपल्या ग्राहकांच्या ओठांवर असलेलं आपलं नाव, हेच त्यांना खरी हे असतं, उत्तर असतं. त्यामुळे ह्यांना अजिबात बिस्किटं टाकायची नाही. ह्यांना एकच उत्तर द्यायचं, आपलं प्रामाणिक काम, आपली गर्दी आणि गिरायकाच्या होटावर नुसतं आपलं नाव. बरोबर सपाट होतात सगळी माकडे. ह्यांना अजिबात किंमत नाही द्यायची कुणाला. बाकी मोठे मोठे दुकानदार, मोठे मोठे ब्रँड यांच्या रील्स जास्तीत जास्त व्हायरल होतात आणि त्यामुळे कस्टमर त्यांच्याकडे जास्तीत जास्त येतात. मग तुम्ही रीलला महत्त्व देता का रिअलला महत्त्व देता?
आता तुम्ही खोडावच गाव घातला सर डायरेक्ट. खरं सांगायचं बघायला गेलं ना तर रील आणि रिअल ह्याच्यामध्ये लय जमीन आसमानचा फरक आहे. काय होतं, तुम्ही पिक्चर बघता जे स्टंट बिंट आडव्या तिडव्या उड्या हाणतात त्याच गोष्टी पिक्चरमध्ये बघायला लागतात. सरळ बघायला गेलं समोरासमोर तर रिॲलिटी लगेच कळते. आणि आपलं रिअलमध्ये काम आहे का रीलमध्ये येते मी सांगण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि हे रीलबद्दल ज्यांच्याबद्दल विचारलंय त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एवढंच सांगतो की रील काढा बाबांनो, तो एक व्यवसायाचा पार्ट आहे, सगळ्या गोष्टी आहे. पण रिअलमध्ये तसं कमीत कमी 10-15% 50% वागा नक्कीच यश भेटेल तुम्हाला. आणि राहिला आमचा विषय तर आमचं रीलमध्ये पण आहे रिअलमध्ये पण आहे का नाही त्याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये सर्व महाराष्ट्रातली जनता देईल तुम्हाला. तुम्ही बोलता तुमचे कपडे उत्तम क्वालिटीचे असतात आणि कमी किमतीमध्ये असतात. जसं की तुम्ही अरमानी पॅन्टबद्दल एक उदाहरण दिलं आम्हाला. मग ज्या पद्धतीनं खूप ठिकाणच्या आम्ही पॅन्ट घेतल्या की त्या धुणं झाल्यानंतर एक धुण्यानंतर पांढऱ्या पडतात किंवा असे प्रॉब्लेम येतात किंवा कपड्यामध्ये क्वालिटी तडजोड होती. तसं तुमच्या इथून जे आम्ही कपडे घेतलं त्याच्याबद्दल होते का तसं ते? हे बघा आता सर, हा एकदम तुम्ही म्हणजे लाखातला प्रश्न विचारला. त्याच्यात तुम्हाला सांगतो की एक पार्ट. आत्ता वाघोलीचं उदाहरण देतो. वाघोलीसारख्या एवढं क्षार आहे ठिकाणी, एवढं पाण्यामध्ये क्षार आहे ना की अक्षरशः डोक्याला केसर आहे ना माणसांच्या. हो खरं आहे, खरं आहे. तुमच्या माझ्या कपड्याचा कलर काय राहायचा. हा, त्यासाठी काय करायचं की बाबा आता मार्केटमध्ये एकदम हार्ड लिक्विड डिटर्जंट पावडर आलेले आहेत, त्यामुळं अचानक कपड्याचा कलर 19-20 होऊ शकतो, जाऊ शकतो. आणि आता रिन आला म्हणून एक उदाहरण देतो. रिन आला म्हणून लिक्विड आलेलं आहे, ते तुम्ही फक्त व्हाईटला वापरायचं. ते चुकून जर तुम्ही दुसऱ्या कलरच्या शर्टला वापरलं ते ॲसिड रिएक्शन होतं, अख्खा कलर हलतो. ते सगळं आता आपण एवढ्या वर्ष कापडधंद्यात असल्यामुळं आपल्याला बारकावे माहिती आहे. तरी एखादा जर माहिती नसेल आणि जर तो मध्यमवर्गीय असेल तर आपण सर त्याला आहे ना एका मिनिटाचाही विचार न करता, प्रॉब्लेम येत नाही, 100 पीस विकले ना तर तुम्ही एक मानसिकता ठेवून चालायचे की 10 पीसला प्रॉब्लेम येईल, 3 पीसला येईल, अशी एक रेश होता राहायचा की हा प्रॉब्लेम येतो. आणि त्या गिराहिकाचा सगळ्यात महत्त्वाचा विषय नाराजी नाही आली पाहिजे. आत्ता महिन्यापूर्वी आपल्याकडे एक किस्सा झाला की मी काउंटरच्या बाहेर होतो, एक आल्याच्या नंतर नवीन अकाउंटंट होत्या, त्या म्हणल्या कलरला 19-20 झालेलं ॲसिड रिॲक्शन तुम्हाला सांगितलं ते झालं होतं. त्या म्हणलं हे एक्सचेंज नाही होत. मग ते लगेच माझ्या अटॅचमेंटमधलं कस्टमर त्यांनी शोधलं दुकानात कुठं आहे वॉशीट, भेटलो. म्हणलं शेट असा असा विषय आहे नाही का. ते म्हणलं ठीक आहे, म्हणलं रिटर्न एक्सचेंज काढून द्या त्यांना मॅडमला. आता त्यांनी दिलं लगेच काढून. नंतर मला संध्याकाळी म्हणल्या सर असं का करता तुम्ही, कसं परवडायचं नाही का असं केलं. म्हणलं विषय परवडायचा नसतो मॅडम, वेळ आल्यावर तुम्हाला सांगतो मी. आणि तीच वेळ महिना झाल्याच्या नंतर एक आठवड्यापूर्वी त्यांना दाखवलं 70,000ची शॉपिंग झालेली त्या कस्टमरची महिन्यात. बघा 70,000 रुपयाची. माझा शर्ट कितीचा होता, 500 रुपयाचा शर्ट होता. 70,000ची म्हणजे त्यांनी एक प्लॉट घेऊन घर बांधलेलं होतं, त्याच्या पूजेसाठी गावाकडून आलेल्या सर्वांना कपडे घेतलेले. म्हणजे हा विषय राहतो 100-500साठी नाराजी करू नका. ही जन्मोजन्मीची नाती आहेत. पुढच्या पिढीला तर तुम्हाला व्यवसाय द्यायचा असेल, तुमचं जर लावलेलं रोपट्याचा वटवृक्ष करायचा असेल तर तेवढं पेरावं लागेल. आणि त्या पेरायचं असेल तर थोडी मोठी सावली घेता येतं, थोडी जळ सोसावी लागेल. ती श्वासा नक्कीच चांगले दिवस येतील. आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल? सर, मोठी स्वप्न निवडा, संघर्षाचा आनंद घ्या, कारण आराम आहे ना, आराम हा मर्दांना शोभा देत नाही. सर, वेळेचा सदुपयोग करा. आणि सगळ्यात महत्त्वाची एक मन आठवते, वाईट वेळ मजबूत मनुष्य घडवते, मजबूत मनुष्य चांगली वेळ घडवतो, चांगली वेळ कमकुवत मनुष्य घडवते आणि कमकुवत मनुष्य वाईट वेळ घडवतो. त्याच्यामुळं आहे या वेळेला आहे ना सोनं करा, संधीचं सोनं करा आणि नक्कीच चांगला काळ तयार करा. नाही तर मी जे मन सांगितलं ना याप्रमाणेच आयुष्य गोलगोल फिरल. नक्कीच लक्षात राहू द्या. नक्कीच जे तुम्ही बोललात खरंच खूप चांगलं बोललात आणि हे गरजेचं आहे आजच्या तरुणाईला. ओके सर, धन्यवाद. तुम्ही बोलवलंत मला आणि नक्कीच चर्चा करायची संधी दिली. नक्कीच नक्कीच धन्यवाद. तर मित्रहो, आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला? कारण आजचा पॉडकास्ट हा पूर्ण तरुणाईसाठी आहे. जास्तीत जास्त तरुण मुलांनी व्यवसायामध्ये यावं आणि त्यामध्ये खास करून मराठी पोरांसाठी हा पॉडकास्ट आम्ही आजचा आयोजित केला आहे. तुमच्यासमोर बसलेले तडफदार युवा उद्योजक नेतृत्व आहे, जे की संपूर्ण महाराष्ट्राला एकच सांगते की जास्तीत जास्त मुलांनी बाकी सोडून व्यवसायामध्ये या आणि व्यवसाय करा. प्रश्न हा नाही की तुम्ही कपड्याचाच व्यवसाय करा. त्यांच्या सांगण्यातनं उद्देश आहे की कोणताही व्यवसाय करा आणि व्यवसायाला एक ठराविक वेळ द्या. नंतर नक्कीच त्या व्यवसायातनं तुम्हाला मोठा मान, पैसा, प्रतिष्ठा सर्व काही तिथून मिळेल. तर मित्रहो, आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आज विशाल पवार साहेब जे आज आपले मेन गेस्ट होते, त्यांच्या बोलण्यातनं तुम्हाला काय जाणवलं हे देखील आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा.
चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांना पाठवायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील पॉडकास्टमध्ये. थँक्यू.